हॅलो. आवाज येतोय? स्क्रीन व्यवस्थित दिसते? कमेंटमध्ये यस टाईप करा. आपण सेशन लगेच स्टार्ट करतोय. सर्वांनी सेशनला लवकर जॉईन व्हायचंय. सेशन आपण लगेच स्टार्ट करतोय. आवाज येतो? स्क्रीन व्यवस्थित दिसते? जर आवाज येत असेल, स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. साई, आवाज येतोय? ओके, थँक्यू. चला, गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल. यश एज्युकेशनल ग्रुपच्या बायोलॉजीच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण चॅप्टर बघतो एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. माया गुड आफ्टरनून. साई गुड आफ्टरनून. चॅप्टरचं नाव आहे, आपण जो चॅप्टर काल स्टार्ट केलेला आहे तर तो चॅप्टर आहे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. काल आपण बघितलं की फूड प्रोडक्शन हे प्लांट ब्रीडिंगने आणि ॲनिमल ब्रीडिंगने सगळ्यात महत्त्वाचं फूड प्रोडक्शनमध्ये एनहान्समेंट आपण करतोय, बरोबर. प्लांट ब्रीडिंगमध्ये सुपेरियर व्हरायटीज आपण प्लांटच्या प्रोड्यूस करतो. त्याचे काय काय ऑब्जेक्टिव्ज होते हेही आपण त्यामध्ये बघितलं आहे. नेक्स्ट कंडिशनमध्ये आपण बघितलं की प्लांट ब्रीडिंगचे प्रकार काय काय आहेत. प्लांट ब्रीडिंगच्या ज्या पण काही मेथड आहे, हायब्रिडायझेशन, म्युटेशन ब्रीडिंग, या आपण काल बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण हायब्रिडायझेशनचे प्रकार बघितले, काही एक्झाम्पल बघितले वेगवेगळ्या प्लांटचे की ज्यापासून फूड प्रोडक्शन हे होऊ शकतं. काही डिसीज रेजिस्टंट प्लांट व्हरायटीज तयार केल्या आपण, आणि प्रोडक्शन ऑफ डिसीज रेजिस्टंट व्हरायटी इज द मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ द प्लांट ब्रीडिंग. काही त्यामध्ये आपण MCQs बघितलेले आहेत. ओके, आज आपल्याला जे बघायचं आहे तर त्यामध्ये आपण बघतोय की टिश्यू कल्चर काय आहे. टिश्यू कल्चर सर्वांनी सेशनला लवकर जॉईन व्हा. आपण सेशन लगेच स्टार्ट करू. चला, आज आपल्याला जो टॉपिक बघायचा आहे तर तो आहे टिश्यू कल्चर. कोणता टॉपिक बघायचा आहे? टिश्यू कल्चर. या टिश्यू कल्चर हे एक टेक्निक असतं है ना. टिश्यू कल्चर टेक्निक आहे, त्याला आपण मायक्रो प्रोपोगेशन असं पण म्हणतो. काय म्हणतो? मायक्रो प्रोपोगेशन. यामध्ये काय केलं जातं की सेल, टिश्यू और ऑर्गन्स है ना, सेल, टिश्यू किंवा ऑर्गन्स यापासून आपण नंबर ऑफ प्लॅन्टलेट्स तयार करतो. मग या प्रकाराला आपण म्हणतो टिश्यू कल्चर. काय काय वापरायचं? सेल, टिश्यू, ऑर्गन्स हे त्यामध्ये वापरले जातात. यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा पार्ट वापरला पाहिजे. कोणता पार्ट? मेरिस्टेमॅटिक पार्ट. आता यामध्ये आपण त्या अगोदर काही टर्म्स शिकून घेऊ की त्या टर्म्स आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे. कॅलस कशाला म्हणायचं? टिश्यू कल्चरमध्ये कॅलस नावाची टर्म येते. ओके, कॅलस नावाची टर्म म्हणजे काय? तर यामध्ये आपण सांगतो की कॅलस जो असतो तो अनऑर्गनाइज मास ऑफ सेल असतं. काय असतं? अनऑर्गनाइज मास ऑफ सेल्स म्हणजे काय? कॅलस होय. नंतर यामध्ये मॉर्फोजेनेसिस येतं. मॉर्फोजेनेसिस किंवा त्यालाच आपण ऑर्गॅनोजेनेसिस असं म्हणतो. डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट ऑर्गन्स. ओके, ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे काय? तर डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट ऑर्गन्स. टिश्यू कल्चर टेक्निकने जो प्लॅन्टचा पार्ट आहे, जो इम्पॉर्टंट आहे, आपल्यासाठी युजफुल आहे, तोच प्लॅन्टचा पार्ट आपण त्या टेक्निकच्या मदतीने ग्रो करू शकतो. सपोज एखाद्या प्लॅन्टचं रूट इम्पॉर्टंट आहे, मेडिसिनल युजेस आहे त्याचे, आपण फक्त रूटच डेव्हलप करू शकतो. एखाद्या प्लॅन्टचा स्टेम नावाचा पार्ट इम्पॉर्टंट आहे, आपण फक्त स्टेमच डेव्हलप करू शकतो. बाकीचे पार्ट आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकत नाही, है ना. मग याला आपण ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतो, है ना. फॉर्मेशन ऑफ डिफरंट और डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट ऑर्गन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोजेनेसिस. पुढं असतं बघा, या टेक्निकने क्लोन्स तयार करू शकतो आपण. काय तयार करू शकतो? क्लोन्स. क्लोन्स म्हणजे जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम्स.
दे आर प्रोड्यूस फ्रॉम देअर ओरिजिनल पॅरेंट, दॅट इज कॉल्ड ॲज क्लोन्स. आता यामध्ये टिश्यू कल्चर जे काही टेक्निक आहे, हे टिश्यू कल्चर टेक्निक त्यामध्ये जे काही जो काही प्लॅन्टचा पार्ट वापरला आहे ना, त्याला म्हणायचं एक्सप्लांट. काय म्हणायचं? एक्सप्लांट. सांगा बरं एक्सप्लांट म्हणजे काय? प्लांट पार्ट यूज इन टिश्यू कल्चर. काय एक्सप्लांट काय आहे? व्हॉट इज एक्सप्लांट? प्लांट पार्ट यूज इन टिश्यू कल्चर. प्लांट पार्ट यूज इन टिश्यू कल्चर इज कॉल्ड ॲज एक्सप्लांट. वनस्पतीचा जो भाग टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये वापरला जातो रोपटे तयार करण्यासाठी, त्याला एक्सप्लांट असं म्हणायचं. ठीक आहे. मग यावरून त्याचे टाईप्स केलेले आहे. एक्सप्लांट जो आहे सेल कल्चर आहे, सेल वापरली तर सेल कल्चर म्हणायचं. एखादा ऑर्गन वापरला प्लॅन्टचं तर ऑर्गन कल्चर म्हणायचं. सीडमधला एम्ब्रिओ नावाचा पार्ट वापरला तर एम्ब्रिओ कल्चर म्हणायचं. मग यावरून आपण सांगू शकतो की टिश्यू कल्चरमध्ये एक्सप्लांटवरून किती टाईप्स पडतात? तर 3 टाईप्स. सेल कल्चर, ऑर्गन कल्चर, एम्ब्रिओ कल्चर. यामध्ये बेस ऑन द टाईप ऑफ इन व्हिट्रो ग्रोथ है ना. मग यामध्ये 2 टाईप्स पडतात, कॅलस कल्चर आणि सस्पेन्शन कल्चर. कोणतं? कॅलस कल्चर आणि सस्पेन्शन कल्चर. या अगोदर आता कॅलस कल्चरमध्ये मीडियम हा सॉलिड वापरला जातो, सस्पेन्शन कल्चरमध्ये मीडियम हे लिक्विड वापरलं जातं. आता टिश्यू कल्चर टेक्निक ही लॅबमध्ये टेक्निक वापरली जाते. ओके. यामध्ये प्लॅन्ट जे ग्रो केले जातात, या प्लॅन्ट्सला ग्रो करण्यासाठी त्यांना फूड दिलं जातं आहे ना. मग ते फूड म्हणजे आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे? मीडियम. काय कन्सिडर करायचं आहे? मीडियम. आता तुम्हाला या ठिकाणी आपण कॅलस कल्चर सांगता. कॅलस कल्चरमध्ये कोणतं मीडियम असतं? तर मीडियम हे सॉलिड असतं. मीडियम कसं असतं? सॉलिड. म्हणजे कॅलस कल्चरमध्ये जे रोपटं ग्रो केलं जातं त्या ठिकाणी त्याला मीडियम म्हणजे त्याला जे फूड दिलं जातं ते सॉलिड फॉर्ममध्ये असतं. सस्पेन्शन कल्चर आहे. सस्पेन्शन कल्चरमध्ये टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये जे रोपटं ग्रो केलं जातं, ते रोपटं ग्रो करण्यासाठी जे प्लॅन्टलेट ग्रो होतं त्याला मीडियम म्हणजे त्याला फूड हे लिक्विड फॉर्ममध्ये दिलं जातं आहे ना. मग सॉलिड मीडियम वापरला तर कोणतं कल्चर? कॅलस कल्चर. लिक्विड मीडियम वापरलं तर सस्पेन्शन कल्चर. ठीक आहे. मीडियम म्हणजे काय? फूड फॉर दॅट प्लॅन्टलेट. समजतंय तुम्हाला? टिश्यू कल्चरमध्ये मीडियम कशाला म्हणायचं? मीडियम म्हणजे फूड. ओके. चला नेक्स्ट आहे बघा टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये है ना. टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये असेप्टिक कंडिशन वापरली जाते. असेप्टिक कंडिशन म्हणजेच काय? विदाउट मायक्रो ऑर्गॅनिझम वाली कंडिशन. कोणती कंडिशन? असेप्टिक कंडिशन म्हणजे सांगा? विदाउट मायक्रो ऑर्गॅनिझम वाली कंडिशन. ठीक आहे. असेप्टिक कंडिशन. ओके. असेप्टिक कंडिशन जी आहे तर त्या कंडिशनचा उपयोग करून हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला तिथून अवॉइड केलं जातं. म्हणजे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम काढून टाकले जातात. मग या टेक्निकला आपण स्टेरलायझेशन टेक्निक असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? स्टरलायझेशन टेक्निक म्हणजे असेप्टिक कंडिशन. क्लिअर झालं? चला आता ही असेप्टिक कंडिशन कशी बनवली जाते है ना. मग आता आपल्याला सगळ्यात सुरुवातीला टिश्यू कल्चरमध्ये काय काय गोष्टी लागतात हे एकदा समजून घेऊ. ठीक आहे. यामध्ये आपल्याला 3 गोष्टी मेन आहे. ज्या प्लॅन्टपासून रोपटं बनवायचं त्याला आपण एक्सप्लांट म्हणू है ना. एक्सप्लांट. आणखी काय लागतं? लॅबमध्ये आपल्याला ग्लासचे ॲपॅरेटस लागतात. काय लागतात? ग्लासचे ॲपॅरेटस, ग्लासवेअर्स. ओके. नंतर है ना. नंतर मीडियम लागतं. मीडियम म्हणजे त्या प्लॅन्टला खाद्य द्यावं लागतं आपल्याला. ठीक आहे. मग 3 गोष्टी कळाल्या. 3 गोष्टी सांगा काय काय? ग्लासवेअर्स, ग्लासचे ॲपॅरेटस, नंतर न्यूट्रिएंट मीडियम म्हणजे त्या प्लॅन्टला खायला द्यावं लागतं ते फूड. एक्सप्लांट जो प्लॅन्टचा पार्ट टिश्यू कल्चरमध्ये वापरायचा तो. क्लिअर? आता ग्लासवेअर्स आहे. ग्लासवेअरचं स्टरलायझेशन कसं केलं जातं? तर त्या ठिकाणी लॅबचे डिटर्जंट असतात. काय असतं? लॅबचे डिटर्जंट. लॅबचे डिटर्जंट वापरून त्या ठिकाणी ग्लासवेअर्स हे स्टरलाइज केले जातात. स्टरलाइज करणे म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामधून रिमूव्ह करणे है ना. आणखी काय वापरायचं? हॉट एअर ओव्हन वापरायचं. ओव्हन माहिती तुम्हाला? ओव्हनचं म्हणजे ओव्हन हे किचनमध्ये वापरलं जातं ते इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. मग ते हॉट एअर ओव्हन है ना. मग ग्लासवेअर कशाच्या मदतीने स्टरलाइज करशान? डिटर्जंट आणि हॉट एअर ओव्हन है ना. दुसरं न्यूट्रिएंट मीडियम. कोणतं? न्यूट्रिएंट मीडियम. न्यूट्रिएंट मीडियम म्हणजे ते फूड
ते फूड त्या ठिकाणी स्टरलाइज करण्यासाठी एक कुकर सारखं भांडं असतं, त्याला आपण ऑटोक्लेव्ह म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? कुकर सारखं भांडं असतं, त्याला काय म्हणायचं? ऑटोक्लेव्ह, आहे ना. मग ते हे न्यूट्रिएंट मीडियम त्या कुकर सारख्या भांड्यामध्ये शिजवलं जातं, त्या भांड्याला काय म्हणायचं? ऑटोक्लेव्ह म्हणायचं. तिथं प्रेशर किती मेंटेन केलं जातं? 15 LB पर स्क्वेअर इंच, है ना. त्या ऑटोक्लेव्ह सारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किती प्रेशर क्रिएट होतं सांगा? 15 LB पर स्क्वेअर इंच. फॉर हाऊ मेनी टाइम्स? किती वेळा करता? 20 मिनिट्स करता. ऑटोक्लेव्ह हे इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरलं जाईल सांगा? काय स्टरलाइज करण्यासाठी? कमेंटमध्ये उत्तर द्या बरं. ऑटोक्लेव्ह नावाचं इन्स्ट्रुमेंट काय स्टरलाइज करण्यासाठी वापरलं जातं? काय स्टरलाइज करतं ते? ग्लासवेअर, न्यूट्रिएंट मीडियम का एक्सप्लांट? तिन्हीपैकी उत्तर सांगा. ऑटोक्लेव्हच्या मदतीने आपण, यस, सिद्धीचं म्हणणं आहे न्यूट्रिएंट मीडियम. सिद्धीने उत्तर हे बरोबर दिलं, व्हेरी गुड. ओके. ऑटोक्लेव्ह हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्या मदतीने आपण न्यूट्रिएंट मीडियम स्टरलाइज करू शकतो. प्रेशर किती मेंटेन होतं? 15 LB पर स्क्वेअर इंच फॉर 20 मिनिट्स. ओके. चला नेक्स्ट बघा, एक्सप्लांट. एक्सप्लांट स्टरलाइज करण्यासाठी 20% इथिल अल्कोहोल अँड 0.1% मर्क्युरस क्लोराईड इज यूज, है ना. एक्सप्लांट वनस्पतीचा जो पार्ट, त्याच्यापासून रोपटे तयार करायचे, मग त्याला स्टरलाइज करण्यासाठी 20% इथिल अल्कोहोल अँड 0.1% HgCl2 इज यूज. इनॉक्युलेशन चेंबर असतं, या इनॉक्युलेशन चेंबरमध्ये UV ट्यूब्स वापरल्या जातात. कोणत्या ट्यूब्स? UV ट्यूब्स वापरल्या जातात आणि त्यामध्ये इनॉक्युलेशन हे केलं जातं. ठीक आहे, क्लिअर झालं. म्हणजेच काय? इनॉक्युलेशन म्हणजेच काय? ह्या टेस्ट ट्यूबमध्ये या प्लॅन्टचा पार्ट त्या ठिकाणी वापरला होता, है ना. या प्लॅन्टच्या पार्टला काय म्हणतो आपण सांगा बरं? या प्लॅन्टच्या पार्टला आपण म्हणतो एक्सप्लांट. टिश्यू कल्चरमध्ये जो प्लॅन्टचा पार्ट वापरला त्याला काय म्हणतो आपण? एक्सप्लांट. आणि ह्या टेस्ट ट्यूबमध्ये हे एक्सप्लांट ऍड करणे, है ना. टेस्ट ट्यूबमध्ये एक्सप्लांट ऍड करणे, मग त्याला आपण काय म्हणतो? इनॉक्युलेशन म्हणतो. काय म्हणतो आपण? इनॉक्युलेशन. काय म्हणतो आपण? इनॉक्युलेशन. क्लिअर झालं. मग या ठिकाणी अशा पद्धतीत असेप्टिक कंडिशन ही मेंटेन केली जाते. न्यूट्रिएंट किंवा कल्चर मीडियम आहे जे टिश्यू कल्चरमध्ये वापरलं जातं, है ना. हे मीडियम लिक्विड मीडियम म्हणजे कळालं ना, मीडियम म्हणजे फूड, ते रोपटं तयार करण्यासाठी लागणारं फूड म्हणजे मीडियम. मीडियम कसं पाहिजे? लिक्विड किंवा सेमी सॉलिड असतं. ठीक आहे, कसं असतं? लिक्विड किंवा सेमी सॉलिड असतं. या मीडियममध्ये विशिष्ट कॉन्सन्ट्रेशनचा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट त्यामध्ये ॲड केले जातात. काय ॲड केलं जातं? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये ॲड केले जातात. आणखी विटामिन्स ॲड केले जातात, सुक्रोज ॲड केलं जातं आणि ग्रोथ हार्मोन्स ॲड केले जातात. ग्रोथ हार्मोन्स कोणते ॲड केले जातात? ऑक्सिन्स आणि सायटोकायनिन्स. कोणते? मग सांगा, मीडियम कशापासून बनतं? ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, काही विटामिन्स, सुक्रोज, ग्रोथ हार्मोन्स, कोणतं? ऑक्सिन्स आणि सायटोकायनिन्स. सॉलिड आणि सेमी सॉलिड मीडियम, है ना. म्हणजे ते जे मीडियम बनवलं ते लिक्विड ठेवायचं का सॉलिड बनवायचं, है ना. मग सॉलिड बनवायचं असेल तर त्यामध्ये आगार आगार नावाची पावडर बनवली जाते, वापरली जाते, है ना. कोणती पावडर सांगा? आगार आगार पावडर. आगार आगार पावडर ही कोणाचा प्रकार आहे? पॉलिसॅकराइडचा प्रकार आहे आणि ते सॉलिडिफाईंग एजंट म्हणून वापरलं जातं. आणि ते कोणत्या अल्गीपासून मिळतं सांगा बरं? रेड अल्गीपासून. क्लिअर? सांगा बरं मग मीडियम सॉलिड बनवायचं कोणती पावडर वापरली जाते? आगार आगार पावडर, है ना. तो कोणता एजंट आहे? सॉलिडिफाईंग एजंट आहे. आणि कोणत्या अल्गीपासून आगार आगार पावडर मिळते? तर रेड अल्गीपासून. ओके. आता या मीडियमचा pH किती पाहिजे? तर या मीडियमचा pH हा 5 to 5.8 असतो. किती असतो? 5 to 5.8. टेम्परेचर किती? 18 to 20 डिग्री सेल्सिअस. हॅबरलँडने या ठिकाणी एक मीडियम यूज केलं होतं, त्याला आपण नॉप्स साल्ट सोल्युशन आणि सुक्रोज असं म्हणतो, आहे ना. हॅबरलँड. कोणतं सायंटिस्ट? हॅबरलँड. कोणतं मीडियम वापरलं होतं? का नॉप्स
साल्ट सोल्युशन आणि सुक्रोल्स. ठीक आहे. आत्ताच्या कंडिशनला टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये कोणत्या प्रकारचं मीडियम वापरलं जातं, तर त्या मीडियमचं नाव आहे MS मीडियम. काय नाव आहे? MS मीडियम. MS. ओके. MS चा फुल फॉर्म काय? मुरशिग अँड स्कुग मीडियम. कोणतं? मुरशिग अँड स्कुग मीडियम. ठीक आहे. नॉब साल्ट सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट असतं, मॅग्नेशियम सल्फेट असतं, पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट आणि पोटॅशियम क्लोराईड हे त्या ठिकाणी कंटेंट त्या नॉब सॉल्ट सोल्युशनचे असतात. आता या ठिकाणी टिश्यू कल्चर जी टेक्निक आहे तर ती डायग्राममध्ये आपण समजून घेऊ थोडक्यात. ठीक आहे. कमर्शियली कोणतं मीडियम वापरलं सांगा बरं मग टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये. इथं लिहिलंय आपण है ना. कोणतं? MS मीडियम. MS चा फुल फॉर्म काय? मुरशिग अँड स्कुग मीडियम. ठीक आहे. टिश्यू कल्चर टेक्निक आहे. टिश्यू कल्चर टेक्निक अशा पद्धतीत रोपटे तयार करते है ना, प्लॅन्टलेट्स तयार करते. मग एक मदर प्लॅन्ट घेतलं जातं. मदर प्लॅन्टचा असा पार्ट घेतला जातो की ज्याच्यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. कोणता टिश्यू आहे? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मग ह्या प्लॅन्ट, हे मदर प्लॅन्ट याचा एक विशिष्ट तुकडा घ्यायचा आहे ना. मग तो तुकडा काय म्हणून वापरायचा सांगा बरं? एक्सप्लांट म्हणून वापरायचा. एक्सप्लांट म्हणून वापरला तर समजा मग त्या प्लॅन्टला आता लॅबमध्ये ग्रो करायचं, मग त्याला खाद्य द्यावं लागेल है ना, म्हणजे मीडियम द्यावं लागेल. काय द्यावं लागत आहे? मीडियम. मीडियम दिल्याच्या नंतर तर ती टेस्ट ट्यूब आपण क्लोज करून ठेवतो. काय करून ठेवतो? क्लोज करून ठेवतो. मग त्या एक्सप्लांटचं काही दिवसानंतर सेल डिव्हिजन होतं. काय होतं? सेल डिव्हिजन. त्याच्यापासून वेगवेगळ्या सेल्स बनतात. मग सेलचा एक मास बनतं, अनऑर्गनाइज मास ऑफ सेल बनतं. काय बनतं? अनऑर्गनाइज मास ऑफ सेल. त्याला मग आपण म्हणतो कॅलस. त्याला पण काय म्हणतो? कॅलस. ठीक आहे. मग त्या कॅलसवरती विशिष्ट ट्रीटमेंट दिली का त्यापासून रूट्स आणि शूट्स तयार होतात. काय तयार होतं? रूट्स आणि शूट्स. मग या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय दोन काय तयार झाले? दोन प्लॅन्टलेट्स तयार झाले है ना. मग हे प्लॅन्टलेट्स हे रोपटे त्या टेस्ट ट्यूब मधून काढून घ्यायचे आणि मग त्यांना या ठिकाणी पॉटमध्ये ठेवायचं आणि मग त्यांना त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये पाठवायचं की जेणेकरून त्याची शेती होऊ शकेल. क्लिअर झालं? टिश्यू कल्चर टेक्निक कळालं तुम्हाला? चला, एक्सप्लांट कल्चर आहे. एक्सप्लांट कल्चरमध्ये टिश्यू म्हणा, सेल म्हणा किंवा प्लांट ऑर्गनचा एखादा पीस म्हणा असे वापरले जातात. समजले? कॅलस फॉर्मेशन अँड इट्स कल्चर. कॅलस तयार होतं अनऑर्गनाइज मास ऑफ सेल्स. ऑर्गॅनोजेनेसिस बघा काय आहे? ऑर्गॅनोजेनेसिस फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स. काय? ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोजेनेसिस. आता ऑर्गॅनोजेनेसिस करायचे असेल आपल्याला तर त्या ठिकाणी ग्रोथ हार्मोन्स यूज केले जातात. कोणते ग्रोथ हार्मोन्स? ऑक्झिन्स अँड सायटोकायनिन्स. कोणते ग्रोथ हार्मोन्स वापरले जातात? ऑक्झिन्स आणि सायटोकायनिन्स. यांचं त्या ठिकाणी प्रॉपर प्रपोर्शन यूज केलं जातं आणि त्यामुळंच त्या ठिकाणी काय होतं? ऑर्गन्स फॉर्म होतात. काय फॉर्म होतं? ऑर्गन्स फॉर्म होतात. ऑक्झिन्स जर कधी मोर यूज केले आहे ना, जास्त जर यूज केले ऑक्झिन्समुळं रायझोजेनेसिस होतं. रायझोजेनेसिसमध्ये म्हणजे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं की रूट फॉर्मेशन. काय? रायझोजेनेसिस म्हणजे काय? रूट फॉर्मेशन. सांगा बरं मग कोणत्या हार्मोनमुळे रूट फॉर्मेशन होतं? ऑक्झिन्स नावाच्या. ठीक आहे. पुढं सायटोकायनिन्स. सायटोकायनिन्स जर कधी मोर क्वांटिटीमध्ये यूज केला तर शूट सिस्टम डेव्हलप होते, म्हणजे खोडाची डेव्हलपमेंट होते ना. मग शूट फॉर्मेशन होणे, स्टेम फॉर्मेशन होणे त्याला म्हणायचं कॉलोजेनेसिस. काय म्हणायचं? कॉलोजेनेसिस. रूट फॉर्मेशन इज कॉल्ड ॲज रायझोजेनेसिस. ऑक्झिनमुळे होणार. सायटोकायनिस म्हणजे शूट सिस्टम फॉर्मेशन म्हणजेच कॉलोजेनेसिस. ओके. पुढं सस्पेन्शन कल्चर. जर मीडियम लिक्विड वापरलं तर सस्पेन्शन कल्चर. ठीक आहे. मग आता लिक्विड मीडियम जर असेल तर त्या लिक्विड मीडियमला आपल्याला कॉन्स्टंटली स्टर करावं लागतं. काय करावं लागतं? स्टर, एजिटेट करावं लागतं. मग त्या ठिकाणी आपल्याला शेकर्स वापरले जातात. शेकर्सलाच आपण एजिटेटर असं म्हणतो. काय म्हणतो आपण? एजिटेटर है ना. म्हणजे समजा थोडक्यात भाजी असते है ना, भाजी बनवायची असेल तर त्या भाजीमध्ये काय आपल्याला सतत फिरवतं ठेवावं लागतं. तर त्या ठिकाणी जशी की पळी असते है ना, चमचा असतो, मग तो जसा कसा फिरता असतो सेम तसंच या लिक्विड मीडियममध्ये आपल्याला त्याला कॉन्स्टंटली एजिटेट करण्यासाठी शेकर्स किंवा एजिटेटर्सचा त्या ठिकाणी आपल्याला यूज करावा लागतो. ठीक आहे. सस्पेन्शन कल्चर तुम्हाला या ठिकाणी समजलंय. आता पुढं आपण बघतोय कॅलस कल्चर. कॅलस कल्चरमध्ये मीडियम हा सॉलिड असतो. कसा असतो? सॉलिड मीडियम असतो. त्या ठिकाणी शेकर्सची गरज नाही. नो नीड ऑफ
shakers, no need of agitators. मग this culture is generally used to produce plantlets from explants. मेनी प्लॅन्टलेट्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल इज कॉल्ड ॲज कॅलस. ओके, नेक्स्ट आहे. आता हा पॉईंट सगळ्यात मेन. काय पॉईंट आहे बघा, ॲप्लिकेशन ऑफ टिश्यू कल्चर. काय आहे ॲप्लिकेशन ऑफ टिश्यू कल्चर? मायक्रो प्रोपोगेशन मीन्स फ्रॉम द स्मॉल पार्ट ऑफ प्लांट्स प्रोडक्शन ऑफ मेनी प्लॅन्टलेट. दिस इज कॉल्ड ॲज मायक्रो प्रोपोगेशन. एका छोट्याशा प्लॅन्टपासून असंख्य प्लॅन्टलेट्स तयार करायचे, मग याला म्हणतो आपण मायक्रो प्रोपोगेशन. दुसरी कंडिशन बघा, डिसीज फ्री प्लांट्स प्रोडक्शन. काय? डिसीज फ्री प्लांट प्रोडक्शन. नंतर काय? प्रोडक्शन ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स. काय करू शकतो आपण? टिश्यू कल्चरने सेकंडरी मेटाबोलाइट्स प्रोड्यूस करू शकतो. सोमा क्लोनल व्हेरिएशन्स कॅन बी प्रोड्यूस. ओके, म्हणजे क्लोन्स आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. रेअर प्लांट्स कल्चर, फक्त रेअर प्लांट्स कल्चर. प्रोडक्शन ऑफ स्ट्रेस रेजिस्टंट प्लांट आहे ना. काय? प्रोडक्शन ऑफ स्ट्रेस रेजिस्टंट प्लांट. काय काय ॲप्लिकेशन मग? मायक्रो प्रोपोगेशन, प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री प्लांट्स, सेकंडरी मेटाबोलाइट्स प्रोडक्शन, सोमा क्लोनल व्हेरिएशन प्रोडक्शन, रेअर प्लांट कल्चर, स्ट्रेस रेजिस्टंट प्लांट प्रोडक्शन. कोणतं? स्ट्रेस रेजिस्टंट प्लांट प्रोडक्शन. आता यामध्ये बघा, नंतर नेक्स्ट कंडिशन आहे सेलेक्टिव्ह ब्रीडिंग. कोणती ब्रीडिंग आहे? सेलेक्टिव्ह ब्रीडिंग. जर्म प्लाझम इज एनी पार्ट ऑफ प्लांट लाईक सीड, लीफ or piece of a stem that can be turned into whole plant. This is called as selective breeding. आता या मेथडमध्ये काय केलं जातं बघा, प्लांट ब्रीडर जे असतात हे सर्च करतात जर्म प्लाझम. जर्म प्लाझम म्हणजे मी काल तुम्हाला सांगितलं होतं, एखाद्या क्रॉपच्या व्हरायटीज कलेक्ट करणे म्हणजे जर्म प्लाझम होय. समजले? मग त्या ठिकाणी एक्झिस्टिंग व्हरायटीज कलेक्ट करायच्या की ज्यांच्यामध्ये हाय न्यूट्रिएंट असेल. ठीक आहे. नंतर चला आता या ठिकाणी आपण काही क्वेश्चन्स बघतोय. आता क्वेश्चन तुम्ही रीड करता बघा. रीड केला क्वेश्चन. इन टिश्यू कल्चर टेक्निक टू मेंटेन असेप्टिक कंडिशन ऑफ द न्यूट्रिएंट मीडियम इज ऑटोक्लेव ॲट कॉन्स्टंट प्रेशर डॅश LB पर स्क्वेअर इंच फॉर कंटिन्युअस डॅश मिनिट्स. प्रश्न समजलाय तुम्हाला? टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये यस, सिद्धीचं उत्तर आलंय आणि ते पण बरोबर आलंय. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. आणखी साईचं पण उत्तर आलंय आणि ते पण बरोबर आलंय. यस, आन्सर्स आर वेलकम, कमेंट्स आर वेलकम. प्रीतीचं उत्तर आलंय ऑप्शन बी. आनंदचं उत्तर आलंय सी. चला आपण बघितलंय की प्रेशर किती मेंटेन केलं जातं ऑटोक्लेवमध्ये? 15 LB पर स्क्वेअर इंच आहे ना. 15 LB पर स्क्वेअर इंच फॉर हाऊ मेनी मिनिट्स? फॉर 20 मिनिट्स. 15 LB पर स्क्वेअर इंच फॉर हाऊ मेनी टाइम्स? फॉर 20 मिनिट्स. मग फर्स्टमध्ये 15 आहे ना, इथं पण आहे आणि इथं पण आहे. ओके, पण ऑप्शन कोणतं करेक्ट आहे? ऑप्शन सी करेक्ट आहे. का बरं? कारण त्याच्या पुढचे मिनिट्स त्या ठिकाणी करेक्ट आहे. अमृताचं पण उत्तर आलंय ऑप्शन सी. ठीक आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो बघा. विच इज नॉट अन ॲडव्हान्टेजेस ऑफ मायक्रो प्रोपोगेशन. काय काय क्वेश्चन विचारलाय? खालीलपैकी मायक्रो प्रोपोगेशनचा ॲडव्हान्टेज कोणतं नाही, म्हणजे टिश्यू कल्चरचा ॲडव्हान्टेज कोणतं नाही. ठीक आहे. मायक्रो प्रोपोगेशन म्हणजे काय? लार्ज नंबर ऑफ प्लांट्स आपण प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. दुसरं बघा, पहिलं ऑप्शन रीड करू आता आपण. अ लार्ज नंबर ऑफ प्लॅन्टलेट्स आर ऑप्टेन. सिद्धीचं आन्सर आलंय. नेक्स्ट, शॉर्ट पिरियड ऑफ टाइम इन अ स्मॉल स्पेस. सेकंड बघा, प्लांट्स आर ऑप्टेन थ्रू आउट द इयर अंडर कंट्रोल कंडिशन इंडिपेंडंट ऑफ अ सीझन. ओके, कारण ते टिश्यू कल्चर लॅबमध्ये ऑलरेडी ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी कंट्रोल केलेलं असतं. ठीक आहे. मग त्यामुळं आपण कोणत्याही सीझनमध्ये त्या ठिकाणी आपण रोपटे निर्माण करू शकतो. मायक्रो प्रोपोगेशन इज नॉट युजफुल फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ द रेअर प्लांट अँड इंडेंजर्ड स्पेसीस. ठीक आहे. पुढं बघा, मायक्रो प्रोपोगेशन इज युजफुल
फॉर रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स. आनंदचं उत्तर आलंय, अमृताचं उत्तर आलंय, समीक्षाचं उत्तर आलंय, त्यानंतर मायाचं पण आन्सर आलंय या ठिकाणी. चला काय आपण या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, नॉट अ ऍडव्हान्टेज आहे ना. आपल्याला काय विचारलंय, 1 नंबरचा ऍडव्हान्टेज आहे, 2 नंबरचं पण ऍडव्हान्टेज आहे, 3 नंबरचं पण ऍडव्हान्टेज आहे. किती नंबरचं, 3 नंबरचं, सी नंबरचं पण ऍडव्हान्टेज आहे. फक्त त्या ठिकाणी रेअर प्लांटच आपण प्रोड्यूस करू शकतो है ना. इनडेंजर्ड स्पीसीस वी कॅन नॉट प्रोड्यूस. बरोबर का. रेअर प्लांट आपण मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजे इनडेंजर प्लांट्स आहे ना, मग ते आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करू शकत नाही. म्हणून ऑप्शन काय, ऑप्शन सी. चला आता या ठिकाणी आपण बघतोय तर फूड प्रोडक्शन त्या ठिकाणी आपण करतो. आपल्या चॅप्टरचं नाव काय, एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. या ठिकाणी जगामध्ये पॉप्युलेशन हे इन्क्रीज होतंय, पॉप्युलेशन इन्क्रीज होतंय. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची डिमांड जी आहे तर ती प्रोटीनची डिमांड आहे. बरोबर, कशाची डिमांड आहे, प्रोटीनची डिमांड आहे. मग प्रोटीनचे सोर्सेस काय असतात, मिल्क असतं, मीट असतं, एग्ज असतं है ना. पण जर कधी आपण विचार केला तर मिल्क, एग्ज आणि प्रोटीन, मीट है ना, यांचा जो काही सप्लाय आहे तो सप्लाय पुरेसा नाही आहे. आणि त्याच्यापासून मिळणारं प्रोटीन्स पण त्या अमाऊंटमध्ये ते अवेलेबल नाही आहे है ना. मग त्या ठिकाणी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून सिंगल सेल प्रोटीन्स आपण बनवू शकतो. काय बनवू शकतो, सिंगल सेल प्रोटीन्स. क्लिअर झालं. मग सिंगल सेल प्रोटीन्स काय असतात, सिंगल सेल प्रोटीन्स हे क्रूड, रिफाईन, इडिबल प्रोटीन असतं, विच एक्स्ट्रॅक्टेड म्हणजे मिळवलं जातं कोणापासून, फ्रॉम मायक्रोबियल कल्चर. कोणापासून, फ्रॉम मायक्रोबियल कल्चर और डेड और ड्राइड सेल बायोमास है ना. सिंगल सेल प्रोटीन्स हे क्रूड, रिफाईन आणि इडिबल टाईप ऑफ प्रोटीन आहे का जे मिळवलं जातं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं मायक्रोब्स पासून. कोणापासून मिळवलं जाते, मायक्रोब्स पासून. मग अशा प्रोटीनला काय म्हणायचं, सिंगल सेल प्रोटीन्स म्हणायचं. काय म्हणायचं, सिंगल सेल प्रोटीन्स असं म्हणायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट कंडिशन बघा. आता यामध्ये सिंगल सेल प्रोटीन्स हे तुम्हालाच समजलं की मायक्रोब्स पासून मिळवतो आपण. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम कोणकोणते वापरले जातात त्यामध्ये, मग यामध्ये अल्गी, फंगस, ईस्ट, बॅक्टेरिया. कोण, अल्गी, फंगस, ईस्ट आणि बॅक्टेरिया है ना. यांच्यामध्ये हाय प्रोटीन कंटेंट असतं त्यांच्या बायोमासमध्ये. मग त्यांचा उपयोग आपण सिंगल सेल प्रोटीन बनवण्यासाठी करतो है ना. मग असे मायक्रोब्स हे अल्गी, फंगस, ईस्ट, बॅक्टेरिया हे कशावरती ग्रो केले जातात, तर ते ग्रो केले जातात या ठिकाणी इनएक्सपेन्सिव्ह सबस्टन्सेस, जसं की ॲग्रिकल्चर वेस्ट आहे. इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे स्वस्त. ओके. ॲग्रिकल्चर वेस्ट बघा कोणकोणते, वूड शेविंग्स लाकडाचा भुस्सा, सॉडस्ट, कॉर्न कॉप्स, पॅराफिन्स, यन अल्केन, शुगरकेन मोलासेस है ना, इवन ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट. यावरती हे अल्गी, फंगस, ईस्ट, बॅक्टेरिया हे मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवले जातात, ग्रो केले जातात. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम युटिलाइज कार्बन, नायट्रोजन. हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, कार्बन आणि नायट्रोजन सारखे जे इलेमेंट आहे यावरील 2 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेल्या मटेरियलमधून तर ते युटिलाइज करतात, वापरतात. आणि त्यापासून हाय क्वालिटी प्रोटीन्स हे त्या ठिकाणी बनवतात. काय बनवतात, हाय क्वालिटी प्रोटीन्स हे त्या ठिकाणी बनवतात. सिंगल सेल प्रोटीन्स जे आहे हे सिंगल सेल प्रोटीनच्या व्यतिरिक्त त्यामध्ये रिच असतं है ना. सिंगल सेल प्रोटीन इज रिच इन विटामिन्स, विटामिन बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स अँड फॅट्स. ओके. महत्त्वाची गोष्ट जी आहे तर हे जे काही सिंगल सेल प्रोटीन आहे या सिंगल सेल प्रोटीनमध्ये है ना फक्त प्रोटीनच नव्हे तर विटामिन्स, विटामिन बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स आणि फॅटसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात. सिंगल सेल प्रोटीन याचा उपयोग कुठं होतो बघा, फॉडर इन फिशेस, फिशेसचं खाद्य म्हणून, पोल्ट्रीचं खाद्य म्हणून,
कॅटल फार्मिंगमध्ये या सिंगल सेल प्रोटीनचा यूज होतो. आता यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात सिंगल सेल प्रोटीन बनवण्यासाठी आहे ना, मग आपण त्याची कॅटेगरी बघितली आहे ना. कोणकोणती कॅटेगरी बघितली? फंगस वापरलं जातं, यीस्ट यूज केलं जातं, अल्गी यूज केले जाते, बॅक्टेरिया यूज केला जातो आहे ना. मग आता फंगस कोणकोणते वापरले जातात, कोणकोणते फंगस यूज होतात बघा. ॲस्परजिलस नायगर अँड ट्रायकोडर्मा विरिडी. कोणतं? ॲस्परजिलस नायगर आणि ट्रायकोडर्मा विरिडी आहे ना. ॲस्परजिलस ट्रायकोडर्मा हे दोन्ही फंगस आहे. ईस्ट कोणता वापरला जातो? ईस्ट इज द बेस्ट युनिसेल्युलर फंगस. ओके, काय आहे ईस्ट? ईस्ट इज द बेस्ट युनिसेल्युलर फंगस. ठीक आहे. मग ईस्ट कोणता यूज केला होता सांगा? सॅकेरोमायसिस सेरेव्हिसी. कोणता? सॅकेरोमायसिस सेरेव्हिसी. आणखी कोणता? कॅन्डिडा युटिलिटीस. कोणता आहे? कॅन्डिडा युटिलिटीस. अल्गी कोणती यूज केली जाते? स्पिरुलिना आणि क्लोरेला पायरिनॉइडोसा आहे ना. कोणती? स्पिरुलिना आणि क्लोरेला पायरिनॉइडोसा. ठीक आहे. पुढं बॅक्टेरिया कोणते वापरले जातात? मिथॅलोफायलस, मिथॅलोट्रॉपस, बॅसिलस. क्लिअर झालं. आता आपण परत एकदा रीड करू. फंगस कोणता सांगा? ॲस्परजिलस नायगर, ट्रायकोडर्मा विरिडी. ओके, ॲस्परजिलस आणि ट्रायकोडर्मा विरिडी. ईस्ट कोणता आहे? सॅकेरोमायसिस सेरेव्हिसी. अजून कोणता? कॅन्डिडा युटिलिस. अल्गी कोणती? स्पिरुलिना आणि क्लोरेला. कोणती? स्पिरुलिना आणि क्लोरेला. बॅक्टेरिया कोणता? मिथॅलोफायलस, मिथॅलोट्रॉपस, बॅसिलस. ओके, चला. सिंगल सेल प्रोटीनचे आपण ॲडव्हान्टेजेस आता या ठिकाणी बघणार. ठीक आहे. आता यामध्ये what is the advantages of single cell proteins? Microorganism produces proteins which have a high rate of multiplication, means large quantity of proteins can be produced within a short duration. म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये प्रोटीनच्या मदतीने आपण खूप जास्त प्रमाणामध्ये, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने आपण खूप जास्त प्रमाणामध्ये, खूप जास्त क्वांटिटीमध्ये आपण प्रोटीन्स प्रोड्यूस करू शकतो. सेकंड, मायक्रोब्स कॅन इझिली जेनेटिकली मॉडिफाईड टू व्हेरी अमिनो ॲसिड कॉम्पोजिशन्स आहे ना. मायक्रोब्समध्ये जेनेटिकच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये अमिनो ॲसिडचं कॉम्पोजिशन हे वेगळं वेगळं आहे. अमिनो ॲसिडपासून काय बनतं? मग प्रोटीन बनतं. हे आपल्याला या ठिकाणी ध्यानात घ्यायचं. दे हॅव अ हाय प्रोटीन कंटेंट 43% to 85% वेट बाय वेट आहे ना. आता बघा बरं का, 43% अँड 85% वेट बाय वेट असं काय आहे? ठीक आहे. म्हणजे समजा 43% वेट बाय वेट जर असन, म्हणजे जर समजा तुम्ही 100 kg बॅक्टेरिया जर घेतला तर 100 kg बॅक्टेरियापासून तुम्हाला 43 kg प्रोटीन मिळतं. म्हणजे वेट बाय वेट समजलं का? जेवढं वेट असन तेवढ्या वेटला तेवढं पर्सेंटेज आहे ना. आणि जर समजा आपण 85%चा विचार केला आहे ना, 85% वेट बाय वेट, मग काय कंडिशन येईल? समजा आपण 100 kg फंगस घेतला, मग त्या 100 kg फंगसपासून आपल्याला किती प्रोटीन मिळेल? तर 85 kg प्रोटीन मिळेल आहे ना. एवढं बाकीच्या मीटपासून मिळत नाही, मिल्कपासून मिळत नाही, एग्सपासून मिळत नाही. म्हणून आपल्याला सिंगल सेल प्रोटीनकडं भविष्यामध्ये जावं लागणार आहे. क्लिअर झालं. चला, आता यामध्ये रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियल म्हणून त्याचा उपयोग आपण करू शकतो. त्यानंतर पोल्युटंट डिक्रीज करण्यासाठी सुद्धा हे सिंगल सेल प्रोटीन वापरलं जातं. सिंगल सेल प्रोटीन हे विटामिन्स, अमिनो ॲसिड, मिनरल्स आणि क्रूड फायबर्स यांचा एक गुड सोर्स आहे. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन आता आपल्याला आला आहे. सिंगल सेल प्रोटीनचा अल्गी म्हणून कोणता सोर्स असेल? ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला आपण अल्गी फंगस पाहिलं, त्यानंतर ईस्ट पाहिलं, त्यानंतर क्लोरेला, यामध्ये फंगस बघितलं, बॅक्टेरिया बघितले है ना, ईस्ट बघितला, अल्गी बघितले, हे सोर्सेस होते बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन द्यायचं आहे. सिद्धीचं उत्तर आलेलं आहे, तर आपण आता बघू है ना. कॅन्डिडा काय होता? कॅन्डिडा हा ईस्ट होता. मिथॅलोबॅसिलस हा बॅक्टेरियल सोर्स होता. बॅक्टेरियाचं उदाहरण होतं, आठवतं तुम्हाला? ओके. क्लोरेला हे अल्गीचं एक्झाम्पल होतं. आणि सॅकेरोमायसिस हा ईस्ट आहे. आपल्याला प्रश्न विचारला की सिंगल सेल प्रोटीनचा अल्गी सोर्स कोणता आहे? स्वरांजलीचं उत्तर आलंय, साईचं उत्तर आलंय, समीक्षाचं उत्तर आलंय,
आनंदचं उत्तर आलंय, सिद्धीचं उत्तर आलंय. ठीक आहे, मग सांगा बरं कोणता सोर्स आहे. मायाचं पण आन्सर या ठिकाणी येत आहे. तर ऑप्शन सगळ्यांचं बरोबर आहे. ऑप्शन कोणतं आले? ऑप्शन सी. क्लिअर झालं. क्लोरेला हा कोणता सोर्स आहे? अल्गीचा सोर्स आहे ना. क्लोरेला सोबत आणखी कोण होतं आठवत तुम्हाला? ऑप्शन समजलं? ऑप्शन सी का बरे? आपल्याला विचारलं अल्गी सोर्स कोणता आहे ना. मग सिंगल सेल प्रोटीनचा अल्गी सोर्स कोणता आहे? क्लोरेला. काय कारण? कॅन्डिडा नाही अल्गी. कॅन्डिडा काय आहे? ईस्ट आहे. मिथॅलोबॅसिलस काय आहे? बॅक्टेरिया आहे ना. आणि सायकरोमायसिस काय आहे? ईस्ट आहे ना. ओके, चला गौरव जगतापचं पण या ठिकाणी आन्सर येत आहे. आता आपण बायो फॉर्टिफिकेशन बघू. बायो फॉर्टिफिकेशन म्हणजेच काय? तर एखाद्या प्लॅन्टमधली त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू इन्क्रीज करणे. व्हॉट इज मीन बाय बायो फॉर्टिफिकेशन? इन्क्रीज न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द प्लांट्स है ना. इन्क्रीज लेवल्स ऑफ विटामिन्स, मिनरल्स, फॅट्स. ओके, जसं की डाळी खातो आपण, डाळीपासून प्रोटीन मिळतं. मग डाळीमध्येच न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपण कोणती इन्क्रीज करू शकतो? की एखाद्या डाळीपासून, एखाद्या पल्सेसपासून आपल्याला 50% वेट बाय वेट आपल्याला जर प्रोटीन मिळत असेल, त्याच्यामध्ये आपण रिसर्च केला तर आपल्याला त्या ठिकाणी प्रोटीनचं कंटेंट आपण त्या ठिकाणी वाढवू शकतो. ओके, आता जसं की ऑइल सीड्स आहे ना, तेलबिया, तेलबियापासून आपल्याला काय मिळतं? फॅट मिळतं. त्याच्यामध्ये रिसर्च केला तर आपण त्याच्यामधले ऑइलचं कंटेंट वाढवू शकतो है ना. मग अशा टेक्निकला आपण बायो फॉर्टिफिकेशन म्हणायचं. काय म्हणायचं? बायो फॉर्टिफिकेशन. व्हॉट इज मीन बाय बायो फॉर्टिफिकेशन? इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ दॅट प्लांट इज कॉल्ड ॲज बायो फॉर्टिफिकेशन. आता बायो फॉर्टिफिकेशनचे ऑब्जेक्टिव्स काय? का बरं बायो फॉर्टिफिकेशन केलं जातं आहे ना. तर टू फॉर द प्रोटीन कंटेंट, नंतर फॉर व्हिटॅमिन कंटेंट्स, फॉर ऑइल कंटेंट अँड क्वालिटी, देन मायक्रोन्यूट्रिएंट अँड मिनरल कंटेंट्स. ओके, बायो फॉर्टिफिकेशन का केलं जातं? जेणेकरून प्रोटीनचं कंटेंट वाढवायचं, व्हिटॅमिनचं कंटेंट वाढवायचं, ऑइलचं कंटेंट वाढवायचं, मायक्रोन्यूट्रिएंट्सचं किंवा मिनरलचं कंटेंट त्या प्लांट्समध्ये जे तयार होतं ते वाढवायचं है ना. म्हणून बायो फॉर्टिफिकेशन हे केलं जातं. आता बायो फॉर्टिफिकेशनचे काही एक्झाम्पल बघू है ना. मेज फॉर्टिफाय केलं, मेजमधले न्यूट्रिशन इन्क्रीज केले. मेजमधले न्यूट्रिशन इन्क्रीज केल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारं अमिनो ॲसिडचं प्रमाण हे डबल इन्क्रीज झालं. कोणते अमिनो ॲसिड? लायसिन आणि ट्रिप्टोफॅन सारखे. सांगा बरं, मेज कोणतं तयार केलं? बायो फॉर्टिफिकेशन टेक्निकने फॉर्टिफाईड मेज. त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण वाढवलं? अमिनो ॲसिड. कोणकोणते अमिनो ॲसिड सांगा बरं? लायसिन आणि ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड है ना. क्लिअर झालं. पुढं व्हीटची एक व्हरायटी बनवली, तिचं नाव काय बनवलं? ॲटलास 66. ॲटलास 66 नावाची जी व्हीटची व्हरायटी आहे, तर या व्हीटच्या व्हरायटीमध्ये हाय प्रोटीन कंटेंट आहे. म्हणजे नॉर्मल व्हीटपेक्षा ॲटलास 66 प्रकारच्या व्हीटमध्ये प्रोटीनचं कंटेंट हे इन्क्रीज झालं. राईस व्हरायटी आहे, राईस व्हरायटीमध्ये 5 टाइम्स मोर आयरन इन्क्रीज केलं. काय इन्क्रीज केलं? हाऊ मेनी टाइम्स? 5 टाइम्स आयर्न इन्क्रीज केलं. व्हेजिटेबल क्रॉप्स बघा, कॅरट आहे, स्पिनाच आहे. कॅरट आणि स्पिनाच हे यांच्यामध्ये व्हिटॅमिन ए बनतं आणि हे व्हेजिटेबल्स फॉर्टिफाईड केले त्यामुळं व्हिटॅमिन एचं प्रमाण त्यांच्यामधलं आणखी वाढलं. व्हिटॅमिन सी बघा, गार्ड, टोमॅटो है ना. असे टोमॅटो बनवले, असे गार्ड बनवले की ज्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे वाढलं. एका ऑर्गनायझेशनने हे बनवलेले आहेत. त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे IARI, इंडियन ॲग्रिकल्चर है ना. I फॉर इंडियन, A फॉर ॲग्रिकल्चर, R फॉर रिसर्च अँड I फॉर इन्स्टिट्यूट, न्यू दिल्ली. या ऑर्गनायझेशनने हे फॉर्टिफाईड प्लांट्स बनवलेले आहेत. ठीक आहे. आता इथे एक क्वेश्चन आला बघा. ॲटलास 66 इज अन एक्झाम्पल ऑफ बायो फॉर्टिफाईड. ॲटलास 66 हे कशाचं एक्झाम्पल आहे? सांगा ऑप्शन.
यशचं उत्तर आलंय ॲटलास 66 हे कशाचं एक्झाम्पल आहे? प्रीतीचं उत्तर आलंय, साईचं उत्तर आलंय, प्रतीक्षाचं उत्तर आलंय. एकदा रीड करा बी नंबरचा पॉइंट. बी नंबरचं पॉइंट रीड करा. यशचं उत्तर आलंय. यश काय असतं यांनी उत्तर दिलंय. आनंदचं पण उत्तर आलंय. आनंदचं उत्तर आलेलं आहे. ओके, मग उत्तर काय येतंय? ऑप्शन ए. उत्तर काय येतंय? ऑप्शन ए. ॲटलास 66 इज द व्हरायटी ऑफ व्हीट. कशा करता बनवली सांगा बरं? व्हीटची व्हरायटी कशा करता बनवली होती? व्हीट व्हरायटी बायो फॉर्टिफाईड कशा करता केली? प्रोटीन कंटेंट करता. कशा करता? प्रोटीन कंटेंट करता. बिटर गार्ड बनवले आहे ना, बिटर गार्ड आणि टोमॅटो बनवले होते, आठवत तुम्हाला? विटामिन सी करता. कशा करता? विटामिन सी करता है ना. मेज कशा करता बनवलं होतं? तर मेज मध्ये अमिनो ऍसिडचं प्रमाण इन्क्रीज केलं होतं. कशाचं प्रमाण इन्क्रीज केलं? अमिनो ऍसिड. सांगा त्या दोन अमिनो ऍसिडचे नाव. लायसिन आणि दुसऱ्याचं नाव काय आहे? ट्रिप्टोफॅन. काय नाव आहे? ट्रिप्टोफॅन. कॅरोट मध्ये आहे ना, कॅरोट मध्ये आणि स्पिनाच मध्ये विटामिन एचं प्रमाण इन्क्रीज केलं. कशाचं प्रमाण इन्क्रीज केलं होतं? विटामिन एचं. हे पण ध्यानात ठेवायचं आपल्याला त्याच्यासोबत. हा, ओके. चला आपण आता पुढल्या क्वेश्चन कडे जातोय. हा, आता या ठिकाणी ऑलरेडी आपण अगोदर लिहिलं होतं, समजतंय तुम्हाला? आणि तेच आता या ठिकाणी समोर बघावं लागेल है ना. 16 नंबरचा क्वेश्चन आहे. 16 नंबरच्या क्वेश्चन मध्ये एका बाजूला कॉलम 1 मध्ये प्लॅन्टचे नावं दिले आणि इकडच्या बाजूला त्यांच्यामध्ये असणारं फॉर्टिफिकेशन दिले आहे ना. मग फॉर्टिफिकेशन कशा करता झालं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, चला. वेदांगचं उत्तर आलेलं आहे. चालेल, ठीक आहे. वेदांगचं उत्तर आलं. मेज कशा करता बनवलं? मेज मध्ये 2 अमिनो ऍसिडचं प्रमाण वाढवलं. सांगा, मेज मध्ये आहे ना, आपण इकडे मॅच द पेअर्स करून घेऊ. है 1 2 3 4. ठीक आहे. 1 goes to C है ना. ॲटलास 66 इज द व्हरायटी ऑफ व्हीट. व्हीट गोज टू ए. 2 क्ल्यू दिले आता मी तुम्हाला, याच्यापेक्षा जास्त क्ल्यू नाही देऊ शकत. यस, प्रतीक्षाचा आन्सर आले, मायाचा आन्सर आले, प्रीतीचं आन्सर आले, साईचं आन्सर आले, मायाचं आन्सर आलं, स्वरांजलीचं उत्तर आलंय, आनंदचं उत्तर आलंय. ठीक आहे, चला. स्पिनाच कशा करता बनवलं? आनंदचं उत्तर आलेले. क्लिअर? 1 is equals to C and 2 is equals to A. This answer goes to the option B. This answer goes to the option B. आणि तुमच्या म्हणण्यानुसार ऑप्शन बी या ठिकाणी त्याचं उत्तर हे करेक्ट येत आहे. क्लिअर झालं? चला, आता सगळ्यांचा फेमस टॉपिक आहे ना, सगळ्यांचा आवडतीचा टॉपिक आहे. कोणता बरं? ॲनिमल हजबंड्री. कोणता टॉपिक आहे? ॲनिमल हजबंड्री. ॲनिमल हजबंड्री नावामध्येच तुम्हाला समजून येत आहे ना, ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय? पशुपालन. बरोबर? ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहे ज्यामध्ये ब्रीडिंग केलं जातं, रायझिंग केलं जातं लाईव्ह स्टॉक्स. कशाचं? लाईव्ह स्टॉक्स. लाईव्ह स्टॉक्स म्हणजे ॲनिमल प्रॉपर्टी. लाईव्ह स्टॉक्स म्हणजे काय? ॲनिमल प्रॉपर्टी आहे ना. प्रॉपर्टी जी आहे तर ॲनिमल फॉर्ममध्ये पण आपल्याला प्रॉपर्टी बघायला मिळते आहे की नाही. क्लिअर? ॲनिमल्स केप्ट अँड यूज फॉर द प्रॉफिट. दिस इज कॉल्ड ॲज ॲनिमल हजबंड्री. ओके, ॲनिमल हजबंड्री समजलं तुम्हाला?
यामध्ये ॲनिमल हजबंड्रीमध्ये जे लाईव्ह स्टॉक असतं त्याची केअर केली जाते, त्यांचं ब्रीडिंग घडून आणलं जातं. जसं की कोणकोणते ॲनिमल्स, बफेलो आहे, काऊ आहे, पिग्स आहे, हॉर्सेस आहे, कॅटल आहे, शीप आहे, कॅमल्स आहे, गोट्स आहे, इत्यादी ॲनिमल्स. ओके, समजलं? कोणकोणते ॲनिमल्स सांगा बरं यामध्ये लाईव्ह स्टॉक्समध्ये वापरले जातात. कोणकोणते ॲनिमल्स ॲग्रिकल्चर फार्मरकडे असतात सांगा. बफेलो असतं, काऊ असतं, पिग असतं, हॉर्सेस, कॅटल, शीप, कॅमल्स, गोट्स हे त्या ठिकाणी आपल्याकडं ॲग्रिकल्चरमध्ये वापरले जातात. ठीक आहे. मग यामध्ये आपण म्हणतो आणखी बघा पोल्ट्री फार्मिंग पण येतं आणि फिशरी पण येतं त्यामध्ये, है ना. काय? पोल्ट्री फार्मिंग, फिशरी पण येतं. ॲनिमल हजबंड्री कशासाठी केली जाते, काय त्याचा यूज असतो, आपण तर चॅप्टर बघतोय फूड प्रोडक्शन. मग आपल्याला ॲनिमलपासून फूड मिळतं, मिल्क मिळतं, एग्ज मिळतं, मीट मिळतं, वूल, सिल्क, हनी, है ना. या गोष्टी आपल्याला ॲनिमल हजबंड्रीपासून मिळतात. फार्म मॅनेजमेंट करावं लागतं, आहे ना. फार्म मॅनेजमेंटमध्ये कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसेस येतात की जेणेकरून मॅक्सिमम यील्ड मिळवलं जाईल, है ना. 70% लाईव्ह स्टॉक्स, किती? 70% लाईव्ह स्टॉक पॉप्युलेशन इज प्रेझेंट इन इंडिया अँड चायना, बट देअर प्रोडक्टिव्हिटी इज ओनली 25%. इंडियामध्ये आणि चायनामध्ये जे ॲनिमल्सचं जर कधी पॉप्युलेशनचा आपण विचार केला तर वर्ल्डच्या तुलनेमध्ये 70% लाईव्ह स्टॉक हा इंडिया आणि चायनामध्ये आहे. पण त्याच्यापासून मिळणारी प्रोडक्टिव्हिटी फक्त ही 25%. किती पर्सेंट आहे? 25%. म्हणजे त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. यामध्ये इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी, प्रिन्सिपल्स ऑफ फार्म मॅनेजमेंट आर रिक्वायर्ड. मग याकरता प्रोडक्टिव्हिटीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि फार्म मॅनेजमेंट आहे ना, फार्म मॅनेजमेंट म्हणजे ते ॲनिमल ज्या ठिकाणी ठेवले जातात त्या ठिकाणाला आपण फार्म म्हणतो. ओके, आता या ठिकाणी काही त्या प्रिन्सिपल्सचा आपल्याला विचार करावा लागेल फार्म मॅनेजमेंटमध्ये. फार्म मॅनेजमेंटमध्ये आपल्याला हाय यील्डिंग ब्रीडचे सिलेक्शन करायचं आहे ना, ज्यांच्यापासून यील्ड जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे, असेच ॲनिमल त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे. फूडच्या रिक्वायरमेंटचा विचार करायचा की कोणतं फूड त्या ॲनिमलला दिल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्यापासून जे प्रोडक्ट आहे, प्रोडक्शन आहे, तर ते जास्त मिळेल, है ना. त्यांच्या न्यूट्रिशनल सोर्सेसचा विचार करायचा, त्यांच्या क्लीनलीनेसचा विचार करायचा, त्यांचे हेल्थ मेंटेन राहील यासाठी वेटरनरी सुपरविजन. वेटरनरी सुपरविजन माहीत तुम्हाला म्हणजे काय? जे काही जनावरांचे डॉक्टर असतात त्यांची देखरेख. ओके, वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे, लसीकरण त्यांचं, की जेणेकरून डिसीजेस कंट्रोलमध्ये राहतील. आणि प्रिडेटरपासून प्रॉपर प्रोटेक्शन होणं गरजेचं आहे. ओके, मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या आहे ना, पण यामध्ये त्यांचं प्रिझर्वेशन, त्यांचे जे काही फूड प्रोडक्ट मिळाल त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याची मार्केटिंग सुद्धा प्रॉपरली होणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला फार्म मॅनेजमेंटमध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. क्लिअर झालं? काय काय? पहिले तर हाय यील्डिंग ब्रीड सिलेक्ट करा, फूडची रिक्वायरमेंट ध्यानात घ्या, न्यूट्रिशनल सोर्सेसचा विचार करा, त्यांचं एन्व्हायरमेंट क्लीन ठेवा, त्यांची हेल्थ मेंटेन ठेवा, त्यांचं प्रिडेटरपासून प्रोटेक्शन करा, हाय यील्डिंग क्रॉस त्या ठिकाणी डेव्हलप करा, प्रिझर्वेशन, डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्टची मार्केटिंग पण करा, है ना. या गोष्टी त्या प्रिन्सिपलमध्ये येतात. ठीक आहे. ॲनिमल ब्रीडिंग, यील्ड इन्क्रीज करणे, क्वालिटी इम्प्रूव्ह करणे, है ना. चला, ब्रीड काय असतं बघा. ब्रीड काय असतं? ब्रीड हा ग्रुप ऑफ ॲनिमल आहे ना, ज्यांचे कॉमन ॲन्सेस्टर अँड शो सिमिलर कॅरेक्टर्स. दे हॅव अ सिमिलर कॉन्फिगरेशन, जनरल ॲपिअरन्स, फीचर्स, साईज, है ना. अशा प्राण्यांचा गट ज्यांचे ॲन्सेस्टर कॉमन आहे, ज्यांचे कॅरेक्टर सेम आहे, त्यांचा ॲपिअरन्स सेम आहे, त्यांचे फीचर्स सेम आहे, मग याला आपण ब्रीड असं म्हणतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी ॲनिमल ब्रीडिंग जे आहे, ॲनिमल ब्रीडिंगचे त्या ठिकाणी मेथड्स आहे. कोणकोणत्या मेथड आहे? इन ब्रीडिंग है ना, नंतर आउट ब्रीडिंग, नंतर आउट क्रॉसिंग, नंतर क्रॉस ब्रीडिंग, इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. ओके, पहिले इन ब्रीडिंग बघू. ठीक आहे. दोन ॲनिमल्स क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल तुम्ही त्या ठिकाणी क्रॉस केले 4 to 6 जनरेशनपर्यंत, मग याला आपण ॲनिमल इन ब्रीडिंग असं म्हणू. काय म्हणू आपण याला? इन ब्रीडिंग असं म्हणू. ठीक आहे. या इन ब्रीडिंगमध्ये प्युअर लाईन्स ऑफ ॲनिमल्स कॅन बी ऑप्टेन. त्या ॲनिमलची प्युअर लाईन त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. ठीक आहे. यामुळं
इलिमिनेशन ऑफ हार्मफुल रेसेसिव्ह जीन होऊन जाईल. जे हार्मफुल रेसेसिव्ह जीन आहे तर ते इलिमिनेट होतील. सुपेरियर जीन्स ॲक्युमुलेट होतील. ओके, याचा एक डीमेरिट आहे. कंटिन्युअस इनब्रीडिंग जर झालं तर त्या ॲनिमलची फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी रिड्यूस होते. काय काय रिड्यूस होतं मग? कंटिन्युअस इनब्रीडिंग जर झालं तर त्या ॲनिमलची फर्टिलिटी रिड्यूस होते आणि प्रोडक्टिव्हिटी सुद्धा रिड्यूस होते. मग या प्रोसेसला आपण म्हणतो डिप्रेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डिप्रेशन. ठीक आहे, इनब्रीडिंग कळालं. कोणत्या ॲनिमल्समध्ये होतं सांगा बरं? क्लोजली रिलेटेड ॲनिमल्समध्ये 4 to 6 जनरेशन. याच्या मदतीने काय होईल? इलिमिनेशन होईल. सांगा कोणाचं इलिमिनेशन होईल? हार्मफुल रेसेसिव्ह जीन्सचं. ठीक आहे, नंतर काय होईल? कंटिन्युअस जर ही इनब्रीडिंग जर झाली तर फर्टिलिटी काय होईल? रिड्यूस होईल, है ना. आता पुढं आपण बघतोय आउटब्रीडिंग, है ना. आउटब्रीडिंगमध्ये अशा ॲनिमलचा क्रॉस करायचा की दे हॅव नो कॉमन ॲन्सेस्टर. त्यांचे पूर्वज एक नाही, नो कॉमन ॲन्सेस्टर. मग अशा ब्रीडिंगला काय म्हणायचं? आउटब्रीडिंग म्हणायचं. ठीक आहे, ज्यांचे कॉमन ॲन्सेस्टर होत त्यांना इनब्रीडिंग, ज्यांचे कॉमन ॲन्सेस्टर नाही त्यांना आउटब्रीडिंग म्हणायचं. समजलं? पुढं आउट क्रॉसिंग काय असतं बघा. क्लिअर? आउट क्रॉसिंगमध्ये काय होतं? ॲनिमल्स विदिन सेम ब्रीड क्रॉस केले जातात. सेम ब्रीडमध्ये ते काय केले जातात? क्रॉस केले जातात. ठीक आहे, पण त्यांचे ॲन्सेस्टर हे कॉमन नाही. त्यांचे ॲन्सेस्टर हे कॉमन नाही. ठीक आहे, सिंगल आउट क्रॉस हेल्प टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ इनब्रीडिंग डिप्रेशन. हा जो सिंगल आउट क्रॉस आहे यामुळं आपण जे इनब्रीडिंग डिप्रेशनची म्हणजे फर्टिलिटी रिडक्शनची जो काही प्रॉब्लेम होता तर त्याच्यावरून आपण वरती येऊ शकतो, ओव्हरकम होऊ शकतो. पुढं बघा, क्रॉस ब्रीडिंग आहे. या क्रॉस ब्रीडिंगमध्ये काय केलं जातं? सुपेरियर मेल एका ब्रीडचा तो क्रॉस केला जातो सुपेरियर मेल फिमेल ऑफ अदर ब्रीड, है ना. काय? एका ब्रीडचा सुपेरियर मेल दुसऱ्या ब्रीडचं सुपेरियर फिमेल यांचा क्रॉस केला जातो. त्या ठिकाणी आपल्याला डिझायरेबल कॅरेक्टर्स दोन्हींचे पण मिळतात. मग याला आपण म्हणतो क्रॉस ब्रीडिंग, है ना. आता या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल सांगितलं, हिसारडेल. काय एक्झाम्पल सांगितलं? हिसारडेल. हिसारडेल हा शिपचा एक प्रकार आहे का ज्यामध्ये बिकानेरी नावाची, कोणती? बिकानेरी नावाची फिमेल शिप होती आणि मरिनो रॅम नावाचा मेल शिप होता पंजाबमधील. कुठला? पंजाबमधील. ठीक आहे, मरिनो रॅम आणि बिकानेरी हे दोन शिपचे प्रकार, त्यांच्यापासून हिसारडेल नावाचा ब्रीड तयार करण्यात आला, है ना. डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, बिकानेरी नावाची फिमेल आहे, मरिनो नावाचा मेल आहे, यांच्यापासून हिसारडेल नावाची न्यू व्हरायटी त्या ठिकाणी प्रोड्यूस होते, है ना. हिसारडेल ही कोणाचा क्रॉस आहे? बिकानेरी आणि मरिनो रॅम्स यांचा. ठीक आहे, पुढं इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. यामध्ये फिमेल ॲनिमल्स दोन डिफरंट बट रिलेटेड स्पेसिस आर मॅटेड. यामध्ये काय केलं जातं? मेल आणि फिमेल जे असतात ॲनिमल्स दोन रिलेटेड स्पेसिस म्हणजे क्लोजली ते जवळपास सारखे आहेत. इन सम केसेस प्रोजेनी मे कंबाईन डिझायरेबल फीचर ऑफ बोथ पॅरेंट्स. मग यामध्ये काय होतं की जी प्रोजेनी जे अपत्य असन हे दोन्ही पॅरेंट्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, है ना. आणि त्यांच्यापासून इकॉनॉमिकल व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो. मग इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिले, हॉर्स अँड डॉंकी. काय एक्झाम्पल दिले? हॉर्स अँड डॉंकी. मग म्यूल तयार होतं. काय तयार होतं? म्यूल, है ना. हॉर्स अँड डॉंकी पासून काय तयार होतं? म्यूल. ठीक आहे, डायग्राममध्ये आपण बघू शकतो बघा, हॉर्स आहे आणि डॉंकी, है ना, यांचा क्रॉस केला तर काय तयार होतं? म्यूल तयार होतं. काय तयार होतं? म्यूल, है ना. आता तुम्हाला यामध्ये गोष्ट ध्यानात काय ठेवायची की म्यूल हे कशाचं एक्झाम्पल आहे? सांगा बरं, म्यूल हे कशाचं एक्झाम्पल आहे? मग इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशनचं. ठीक आहे, आणि हिसारडेल हे कशाचं एक्झाम्पल होतं? क्रॉस ब्रीडिंगचं, है ना. कशाचं एक्झाम्पल होतं? क्रॉस ब्रीडिंगचं. दोन गोष्टी ध्यानात ठेवा. ओके, इथं याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो. ओके, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक आहे या ठिकाणी यूज केली जाते, है ना, बट नॉट ऑलवेज सक्सेसफुल. नंतर हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, है ना, this semen is collected from the superior male and injected into the genital tract of the selected female by the breeders. ओके, हे सीमन जे असतात
हे सीमन फ्रोज करून ठेवले जातात, म्हणजे फ्रीज करून ठेवले जातात है ना. फ्रोझन सीमन हे इझी असतात ट्रान्सपोर्टेशनसाठी. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन याला आपण AI म्हणतो. काय म्हणतो याला आपण? AI. पण AI हे कशामधलं? या वेटरनरी सायन्समधलं हे AI आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन यामुळं ओव्हरकम ऑफ सेव्हरल प्रॉब्लेम्स ऑफ नॉर्मल मेटिंग. ठीक आहे. डायग्राममध्ये आपण बघितलं डेअरी सायन्स सगळं हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनवरती चाललं आहे आजचं. ठीक आहे. पुढं आता या ठिकाणी मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर थिअरी आहे. या मेथडमध्ये फॉलिक्युलर मॅच्युरेशन केलं जातं ते की ज्यामध्ये काऊला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स दिले जातात. मग त्यामुळं काय होतं, ती काऊ ओव्युलेशन करते. काय करते? ओव्युलेशन. इन्स्टेड ऑफ 1 एग्स ती काय करते? 6 ते 8 एग्स प्रोड्यूस करते. ॲनिमल इज आयदर मेटेड विथ इलाइट बुल ऑर आर्टिफिशियल इन्सेमिनेटेड है ना. काय असतं? एक काऊ असते, काऊमध्ये एक सेल्स प्रोड्यूस केल्या जातात. कोणत्या हार्मोनमुळं? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्समुळं. मग त्या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्समुळं जी गाय एक एग्स तयार करणारे जी काऊ है ना, ती काऊ त्या ठिकाणी 6 to 8 एग्स प्रोड्यूस करते. आणि ते एग जे असतात तर ते मेलच्या मदतीने त्या ठिकाणी फर्टिलाइज केले जातात. ठीक आहे. मग असे फर्टिलाइज एग्स हे त्या ठिकाणी सर्जरीने त्या ठिकाणी रिमूव्ह केले जातात. कोणत्या फॉर्ममध्ये? 8 to 32 सेल स्टेजमध्ये है ना. 8 ते 32 सेल स्टेजमध्ये ते त्या ठिकाणी त्या मदरमधून काढले जातात आणि मग ते ट्रान्सफर केले जातात सरोगेट मदरमध्ये है ना. कोणामध्ये? सरोगेट मदरमध्ये है ना. आता एक गोष्ट ध्यानात घ्या, ही सरोगेट मदर काय आहे है ना. समजा ही एक फिमेल आहे, ही एक मेल आहे है ना. या मेलचे कॅरेक्टर आणि या फिमेलचे है ना, दोघांचे पण कॅरेक्टर जर घ्यायचे असतील है ना, मग काय करायचं? या मेलमध्ये है ना स्पर्म सेल्स, काय कोणती सेल्स? स्पर्म सेल्स. स्पर्म सेल्स ही एक सेल इकडं ट्रान्सफर करायची. मग इथं फर्टिलायझेशन झालं का मग इथं काय तयार होईल? या फिमेलमध्ये झायगोट तयार होईल. काय तयार होईल? झायगोट है ना. हा झायगोट सर्जरीने काढून घ्यायचा. काय करायचं? सर्जरीने काढून घ्यायचा. आणि आता या ठिकाणी थर्ड फिमेल असं आहे ना, या थर्ड फिमेलमध्ये ते इन्सर्ट करायचं. हे झायगोट इथं इन्सर्ट करायचं. त्याला आपण सरोगेट मदर असं म्हणतो है ना. काय त्याला आपण? सरोगेट मदर. भाडोत्री मातृत्व अशी कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे? भाडोत्री मातृत्व है ना. मग यामध्ये जेनेटिक मदर इज अवेलेबल फॉर अनदर राऊंड ऑफ सुपर ओव्युलेशन. आणि अशा पद्धतीत सुपेरियर क्वालिटीचे ब्रीड्स आपण या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो. धिस टेक्नॉलॉजी इज डेमॉन्स्ट्रेटेड फॉर कॅटल, शीप, रॅबिट्स, बफेलोज अँड मेअर्स. ओके. चला, डेअरी आहे. डेअरी प्रोडक्ट्स बघा. डेअरी प्रोडक्ट्समध्ये मिल्क आणि मिल्कचे प्रोडक्टवरती प्रोसेसिंग केलं जातं आहे ना, हे तुम्हाला माहिती आहे ना. आता यामध्ये बघा मिल्क हा व्हॅल्युएबल फूड सोर्स आहे. मिल्कमध्ये त्या ठिकाणी जी काही कंडिशन आहे तर यामध्ये क्वालिटी ऑफ ब्रीड्सवरती ते मिल्कची क्वालिटी आणि क्वांटिटी डिपेंड असते. डिसीज रेजिस्टंट हाय यील्डिंग व्हरायटीज त्या ठिकाणी वापरल्या जातात. यामध्ये काऊ आणि बफेलो या डेअरी फार्मिंगमध्ये वापरल्या जातात है ना. मग काऊ कोणकोणत्या? तर इंडियन काऊ बघा, भारतीय काऊंचे नाव सहिवाल, सिंधी, गिर. कोणकोणते? सहिवाल, सिंधी, गिर हे इंडियन काऊचे टाईप्स आहे. पुढं जर्सी, ब्राऊन स्विस, होल्स्टन है ना. कोणकोणते? जर्सी, ब्राऊन स्विस आणि होल्स्टन हे एक्झॉटिक आहे. एक्झॉटिक म्हणजे परदेशी वानं है ना. एक्झॉटिक म्हणजे काय? परदेशी वानं, दुसऱ्या देशातून आलेले. ओके. एक्झॉटिक कळालं, फॉरेन ओरिजिन्स है ना. इंडियन कोणते? सहिवाल, सिंधी, गिर है ना. पुढं बफेलोच्या व्हरायटीज जाफराबादी, मेहसाना, मुराह, नागपुरी, नीली, सुरती. कोणकोणते? जाफराबादी, मेहसाना, मुराह, नागपुरी, नीली आणि सुरती हे बफेलोचे टाईप्स, बफेलोच्या व्हरायटीज. क्लिअर झालं. आता या ठिकाणी आपण डायग्राम बघतो बघा. ही रेड सिंधी आहे, ही सहिवाल आणि हे गिर टाईप्स आहे ना. हे ॲनिमल्स तुम्ही बघितले असतील. पुढं हे जर्सी, स्विस ब्राऊन, होल्स्टेन. कोणकोणते? जर्सी, होल्स्टेन आणि स्विस ब्राऊन. क्लिअर झाले. ओके. चला नेक्स्ट बघा. जाफराबादी है ना, मेहसाना, मुराह, नागपुरी, नीली आणि सुरती. दीज आर द
टाईप्स ऑफ दीज आर द व्हरायटीज ऑफ बफेलो आहे ना. आता या ठिकाणी डेअरी फार्म जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. पहिलं फॉडर म्हणजे चाऱ्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. नंतर सायलेज, काय सायलेज ग्रीन म्हणजे आपण त्याला मुरघास म्हणतो आहे ना. लेग्युम्स, ग्रास, मेज, जवार यांच्यापासून तो बनवलेला असतो आहे ना. क्लिनलीनेस आणि हायजीन, स्वच्छता आहे ना त्या प्राण्यांची. मिल्किंग करणे, स्टोरेज करणे, ते मिल्क ट्रान्सपोर्ट करणे, मिल्कचे प्रोडक्ट बनवणे, त्यांना मेंटेन ठेवणे आहे ना. या गोष्टी आपल्याला त्यामध्ये बघाव्या लागतात. पुढं मेकॅनाइज प्रोसेस आर यूज ॲज फार ॲज पॉसिबल टू रिड्यूस चान्सेस ऑफ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ प्रोडक्ट्स विथ द हँडलर्स. डायग्राममध्ये आपण बघू शकतो फॉडर काय काय वापरलं जातं कोणासाठी, या डेअरी प्रोडक्टमध्ये आहे ना. शेड क्लीन पाहिजे, त्या ठिकाणी सुपरविजन पाहिजे डॉक्टरचं. क्लिअर. मिल्कचे प्रोडक्ट जसं बटर, घी, खवा हे बनवले पाहिजे. ॲडिशनल इन्कम त्याच्यापासून मिळतो कसा बघा. डंग आहे, शेण विकणे, शेणखत विकणे, फ्युअल केक गावऱ्या विकणे, गोबर गॅस विकणे है ना. काय काय ॲडिशनल इन्कम काय काय मग. काऊडंग, मॅन्युअर, फ्युअल केक, गोबर गॅस. क्लिअर. चला पुढं नेक्स्ट आपण यामध्ये बघू शकतो पोल्ट्री. काय पोल्ट्री आहे ना. पोल्ट्रीमध्ये बर्ड्स आपण त्या ठिकाणी ठेवतो. काय ठेवतो बर्ड्स रेझिंग करणे याला आपण पोल्ट्री म्हणतो आहे ना. मग सांगा बरं पोल्ट्रीमध्ये काय काय. चिकन्स, डक्स, गीज, टर्की आणि फाऊल्स. काय काय चिकन, डक्स, गीज, टर्की आणि फाऊल्स या प्रकारचे पक्षी आपण त्या ठिकाणी पोल्ट्रीमध्ये त्यांचा वापर करतो. मग या ठिकाणी त्यांचा उपयोग कशासाठी होतो. एग्ज आणि मीट बनवण्यासाठी. चिकनचे 2 प्रकार आहे ना. चिकनचे 2 प्रकार कोणते. लेयर आणि दुसरा कोणता आहे बॉयलर है ना. लेयर म्हणजे काय. द चिकन डोमेस्टिकेटेड फॉर द एग्स, अंडी देणारे म्हणजे लेयर्स, आणि डोमेस्टिकेटेड फॉर मीट आर कॉल्ड एज बॉयलर. क्लिअर झालं. पुढं यामध्ये आपण यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी काय काय तर एग्स, मीट है ना, मार्केटिंग ऑफ पोल्ट्री प्रोडक्ट्स, पोल्ट्री फीड, पोल्ट्री इक्विपमेंट्स आणि फार्मास्युटिकल हे त्या ठिकाणी आपल्याला चान्सेस आहे बिझनेसची याच्याशी रिलेटेड. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट गरजेची बघा. हाय यील्डिंग सिलेक्शन व्हरायटी, जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी निवडायची. व्हेंटिलेटेड फार्म पाहिजे. ओके. प्रॉपर फीड पाहिजे, त्यांचं खाद्य चांगलं पाहिजे. डिबिकिंग करणं गरजेचं आहे. डिबिकिंग म्हणजेच काय तर आता हे जे बर्ड्स आहे ना, काय आहे हे बर्ड्स बरोबर. ह्या बर्ड्सला त्या ठिकाणी काय असते चोच असते. काय असते चोच असते है ना. हे ग्रुपमध्ये जेव्हा येतात तेव्हा ते एकमेकांशी भांडणं करतात. मग भांडणं करतात तर त्यांचं सगळ्यात महत्वाचं शस्त्र असतं चोच. समजलं कोणतं शस्त्र असतं चोच. मग ही चोच काढणं गरजेचं असं, म्हणजे चोच थोडीशी कट करावी लागते, नाही तर ते एकमेकांना काय करतात त्या ठिकाणी इजा पोहोचवतात है ना, इंजुरी करतात. मग डिबिकिंग, रिमूव्हल ऑफ सम पार्ट ऑफ बिक फॉर द सेफ्टी ऑफ ग्रुप्स, म्हणजे त्यांच्या ग्रुपची सेफ्टी करण्यासाठी. कारण ते काय करतात भांडतात आणि भांडल्यामुळं ते दुसऱ्या पक्ष्यांना आजारी करतात किंवा जखम करतात. क्लिअर. लाइटिंग पाहिजे शेडमध्ये, प्रॉपर वॉटर पाहिजे, सॅनिटेशन पाहिजे. कलिंग म्हणजे काय तर या ग्रुपमध्ये जे जे वीक मेंबर असतील त्यांना त्या ठिकाणी मारून टाकलं जातं. कारण त्यांच्यावरती खाद्याचा, पाणी आसन याचा खर्च, वॅक्सिनेशनचा खर्च हा जास्त होतो आणि तो त्या ठिकाणी त्याचे जे एफर्ट्स असतात तर ते फ्रीमध्ये जातात. म्हणून त्या ठिकाणी वीक जे असतील त्यांना किल केलं जातं, याला पण कलिंग असं म्हणतो. आणि वॅक्सिनेशन, लसीकरण केलं जातं. ठीक आहे. हा मेन पॉईंट आहे यामध्ये. कॉमन पोल्ट्री ब्रीड्स काय आहे कॉमन पोल्ट्री ब्रीड्स. मग यामध्ये कोणकोणते बघा. अमेरिकन आहे, प्लेमॉथ रॉक आहे, न्यू हॅम्पशायर आणि रोड आयलँड रेड आहे. अमेरिकन व्हरायटी कोणकोणती. प्लेमॉथ रॉक, न्यू हॅम्पशायर, रोड आयलँड रेड है ना.
पुढं कोणती बघा, आसियाटिक व्हरायटीज ब्रह्मा, कोचिन आणि लेगशान. कोणकोणते? ब्रह्मा, कोचिन आणि लेगशान. मेडिटेरियन कोणकोणते? लेगहॉर्न, मिनॉर्का आहे. कोणकोणते? लेगहॉर्न, मिनॉर्का. इंग्लिश कोणते? ऑस्ट्रोलार्प आहे. इंडियन कोणते? चित्तागॉंग आहे. असील आहे, ब्रह्मा आहे, कडकनाथ. कोणकोणते? चित्तागॉंग, असील, ब्रह्मा आणि कडकनाथ. गुड लेयर्स कोणते? लेगहॉर्न आहे. गुड लेअर म्हणजे काय? जास्त अंडी देणारा. जास्त अंडी देणारा कोणता आहे? लेगहॉर्न आहे. कोणता आहे? लेगहॉर्न. गुड बॉयलर्स म्हणजे मीठसाठी, मांसासाठी कोणते वापरले जातात? प्लेमथ रॉक आहे, रोड आइसलँड रेड आहे, असील, ब्रह्मा आणि कडकनाथ. हे काय आहेत? गुड बॉयलर्स आहे. एकदा हे नाव वाचा 1 मिनिटात. चला बघितले नेम्स. अमेरिकन कोणते आहे? प्लायमॉथ रॉक आहे, न्यू हॅम्पशायर, रोड आइसलँड रेड आहे ना. आसियाटिक कोणते आहे? ब्रह्मा, कोचिन, लँगशान. कोणकोणते आहे? ब्रह्मा, कोचिन, लँगशान. मेडिटेरियन कोणते आहे? लेगहॉर्न, मिनॉर्का आहे ना. इंग्लिश कोणते आहे? ऑस्ट्रोलार्प आहे. इंडियन कोणते आहे? चित्तागॉंग, असील, ब्रह्मा आणि कडकनाथ. ठीक आहे. सगळ्यात जास्त अंडी देणारी कोणती आहे? लेगहॉर्न. गुड लेअर कोणती मग? लेगहॉर्न. गुड बॉयलर कोणती आहे? म्हणजे मासा करता कोणते वापरले? बॉयलर म्हणजे मीठ करता जी वापरली आहे ना, मीठ म्हणजे मांसासाठी. ठीक आहे. प्लेमॉथ रॉक, रोड आइसलँड रेड, असील, ब्रह्मा, कडकनाथ ह्या बॉयलर आहे. क्लिअर झालं? डायग्राम्स बघितल्या? डायग्राम्स तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असतील. न्यू हॅम्पशायर आहे, व्हाईट लेगहॉर्न आहे, लाईट ससेक्स आहे, रोड आइसलँड रेड आहे, ऑस्ट्रोलार्प आहे, प्लायमॉथ रॉक आहे. चला क्लिअर झालं? चला आता यामध्ये काही डिसीजेस बघणार आपण आहे ना. पोल्ट्री डिसीजेस. यामध्ये पोल्ट्रीमध्ये जे आजार येतात, व्हायरल येतात, बॅक्टेरियल येतात, फंगस येतात, प्रोटोझोल येतात आहे ना. म्हणजे जसे ह्युमन बिंग्समध्ये सेम तसे इकडे पण आहे. ठीक आहे. व्हायरल बघू आपण, व्हायरसमुळे होणारे. राणीखेत, ब्रॉन्चिटिस, ओके, ॲव्हियन इन्फ्लुएन्झा, बघा लेयर आहे. ओके, प्रीतीचा डाऊट आहे सर लेयर म्हणजे काय? लेयर म्हणजे काय की जे पक्षी फक्त अंडी देतात है ना, अंडी देणारे पक्षी. लेयर म्हणजे काय सांगा? लेयर म्हणजे अंडी देणारे पक्षी. लेयर म्हणजे काय? अंडी देणारे. ठीक आहे. आणि बॉयलर म्हणजे काय? का जे फक्त मांस, ओके, जे फक्त कशासाठी वापरले जातात? मांससाठी. त्यांना बॉयलर म्हणायचं. बॉयलरचा अर्थ कळाला? बॉयलर म्हणजे मांस, लेयर म्हणजे अंडी देणारे. ठीक आहे. प्रति डाऊट क्लिअर झाला? चला आता नेक्स्ट बघा, व्हायरल डिसीजेस पाहिले आपण. राणीखेत व्हायरल आजार आहे. नंतर ब्रॉन्चिटिस, सर्दी खोकला, एव्हियन इन्फ्लुएन्झा, सेम व्हायरसेस. काही वर्षापूर्वी, फ्यू इयर्स बॅक, बर्ड फ्लू नावाचा डिसीज आला होता. त्याने पोल्ट्री फार्मिंग आणि ह्युमन वरती खूप मोठ्या प्रमाणाचं इन्फेक्शन दिलेलं आहे. बॅक्टेरियल डिसीजेस बघा, पुलोरम है ना. कोणता? पुलोरम. पुलोरम हा बॅक्टेरियल डिसीज आहे. राणीखेत हा व्हायरल डिसीज आहे. ओके, राणीखेत हा व्हायरल डिसीज. कॉलरा बॅक्टेरियल डिसीज, टायफॉइड बॅक्टेरियल डिसीज, टीबी बॅक्टेरियल डिसीज. ठीक आहे. CRD क्रोनिक रेस्पायरेटरी डिसऑर्डर्स आणि एंटेरिटिस. हे सगळे कोणाचे आजार आहे? पोल्ट्री मधले आजार. पोल्ट्री म्हणजे काय? पोल्ट्री म्हणजे बर्डचा फार्मिंग है ना, ॲग्रिकल्चर ऑफ बर्ड. क्लिअर झालं? क्लिअर. चला नेक्स्ट, फंगल डिसीजेस बघा, ॲस्परजिलस, फॅवस आणि थ्रश. कोणकोणते? ॲस्परजिलस, फॅवस आणि थ्रश.
पॅरासायटिक डिसीजेस, लाईस इन्फेक्शन. आणि माहिती तुम्हाला, लाईस. ओके. ह्युमन बिंग्सच्या हेअर्समध्ये पण होतात, डॉग्सच्या हेअर्समध्ये होतात. आणखी राऊंड वर्म, सिकल वर्म इन्फेक्शन आणि कॉकिडिओस हा प्रोटोझोअन डिसीज आहे. प्रोटोझोआ माहिती आहे, अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम यांच्या गटामधला. ठीक आहे. चला आता आपण काही क्वेश्चन बघू. मॅच द पेअर्स करायचे आहे. अमेरिकन, आसियाटिक, नंतर मेडिटेरियन, इंग्लिश. चला मॅच द पेअर्स. ऑप्शन बी, डाउट्स. ओके, एकदा रीड करा. प्लेमॉथ रॉक ही अमेरिकन आहे, लँगशान ही आसियाटिक आहे, आस्ट्रोलार्प ही इंग्लिश आहे. क्लिअर झालं? ओके. प्लेमॉथ रॉक ही अमेरिकन आहे ना, आसियाटिक लँगशान आहे आणि इंग्लिश आस्ट्रोलार्प आहे. चला आता उत्तर आपल्याला भेटल मग आता, है ना. प्लेमॉथ रॉक ही अमेरिकन आहे. क्लिअर? लँगशान ही आस्ट्रोलार्प आहे, सॉरी, लँगशान ही आसियाटिक आहे आणि इंग्लिश ही आस्ट्रोलार्प आहे. 1 is equals to B, 2 is equals to A and 4 is equals to D. ओके. अक्षय, सिद्धी, आनंद यांचं उत्तर आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ऑप्शन डी आहे. समीक्षाचं पण उत्तर आलेलं आहे ऑप्शन डी आहे आणि त्यामुळं आपलं उत्तर येतं आहे ऑप्शन डी. क्लिअर झालं? चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय. प्रीतीचं पण उत्तर आलेलं आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. न्यू ब्रीड ऑफ शिप डेव्हलप फ्रॉम बिकानेरी अँड मरिनो रॅम इन पंजाब इज कॉल्ड ॲज. सांगा बरं, शिपची व्हरायटी कोणती आहे ते सांगा. ओके. प्रीतीचं उत्तर आलेलं, गायत्रीचं उत्तर आलंय, मायाचं उत्तर आलंय. शिपची व्हरायटी विचारली, बिकानेरी आणि मरिनो रॅम यांचा क्रॉस केल्याच्या नंतर मिळते ती. समीक्षाचं उत्तर आलंय, सिद्धीचं उत्तर आलंय. सईवाली ही इंडियन काऊ आहे, बरोबर. इसार्डेल ही शिपचा प्रकार आहे, मेंढीचा प्रकार. होल्स्टेन ही काऊ आहे, फक्त ती एक्झॉटिक आहे, दुसऱ्या देशातून भारतामध्ये आणलेली, परदेशी. ओके. प्रीतीचं उत्तर आलंय, समीक्षाचं उत्तर आलंय. इसार्डेल कोणाकोणाच क्रॉस आहे, कोणकोणते? बिकानेरी आणि मरिनो रॅम. ओके. मग ऑप्शन कोणतं येत आहे आपलं? ऑप्शन बी येत आहे. मायाचं उत्तर आलंय. चला, पुलोरम हा कोणत्या प्रकारचा डिसीज आहे? पुलोरम हा कोणत्या प्रकारचा डिसीज आहे? सांगा बरं उत्तर आता याचं पटकन. ऑप्शन, पुलोरम हा कोणत्या प्रकारचा डिसीज आहे? यस, सिद्धीचं उत्तर आलं, समीक्षाचं उत्तर आलं. व्हेरी गुड. प्रीतीचं पण उत्तर आलंय, समीक्षाचं उत्तर आलंय. ओके. आणि सगळ्याचं उत्तर हे बॅक्टेरियल आहे. काय आहे?
बॅक्टेरियल. पुलोरम हा कसा डिसीज आहे? बॅक्टेरियल डिसीज आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणतं हे आसियाटिक ब्रीड आहे? आठवतंय? ऑप्शन. प्रीतीचं उत्तर आलंय, सिद्धीचं उत्तर पण आलंय, मायाचं उत्तर आलंय. प्रश्न नीट समजून घ्या बरं का. ॲसियाटिक ब्रीड कोणते तरी 3 आहेत, फक्त एक नाहीये. एक्सेप्ट विचारलं, जो नाही तो विचारला, जो नाहीये तो विचारला. आता एशियाटिक ब्रीडचे नाव वाचा मग. वाचा बरं एशियाटिक ब्रीडचे नाव. ब्रह्मा, कोचिन, लँगशान. कोणकोणते एशियाटिक ब्रीड? ब्रह्मा, कोचिन, लँगशान है ना. यश काय असतं उत्तर आलंय? ब्रह्मा, कोचिन आणि लँगशान. ब्रह्मा, कोचिन आणि लँगशान. गायत्रीचं उत्तर आलंय ब्रह्मा, कोचिन आणि लँगशान हे ॲसियाटिक ब्रीड्स आहेत. एक्सेप्ट विचारलं है ना, जो नाही आहे तो विचारला. प्रीतीचं उत्तर आलंय, हे बा हे एशियाटिक ब्रीड आहे, हे पण एशियाटिक ब्रीड आहे, हे पण एशियाटिक ब्रीड आहे. कोणता एशियाटिक ब्रीड नाही आहे? लेग हॉर्न हा एशियाटिक ब्रीड नाही आहे. चला पुढं. विच वन इज द बेस्ट लेअर है ना. विच वन इज द बेस्ट लेअर? बेस्ट लेअर, लेअरचा अर्थ कळाला? जास्त किंवा अंडी देण्यासाठी वापरली जाणारी कोंबडी. अंडी देणारी कोंबडी. यस. सिद्धीचं उत्तर आलंय, प्रीतीचं उत्तर आलंय, मायाचं उत्तर आलंय, समीक्षाचं उत्तर आलंय, आनंदचं उत्तर आलंय. आणि बेस्ट लेअर ही लेग हॉर्न आहे. कोणती आहे? लेग हॉर्न. सगळ्यात जास्त अंडी देणारी किंवा अंडी देण्यासाठी वापरली जाणारी लेग हॉर्न. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. पोल्ट्री फार्मिंगमध्ये कोणत्या तरी 3 गोष्टी आहेत, फक्त एक गोष्ट नाही आहे. एक्सेप्ट विचारली. मॅनेजमेंट ऑफ पोल्ट्री इन्क्लूड्स ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट. एक्सेप्ट कळतंय तुम्हाला? एक्सेप्ट म्हणजे ते सोडून, एक ऑप्शन सोडून, आणि जे ऑप्शन सोडायचं ते सांगा. 3 आहे पोल्ट्री फार्मिंग. कलिंग आणि वॅक्सिनेशन. कलिंग आणि वॅक्सिनेशन समजलं? कलिंग म्हणजे काय? जो वीक असन तो काढून टाकायचा. कारण वीक जे पक्षी असतं, सिद्धीचं उत्तर आले, वीक पक्षी काय करतो? वीक पक्षाची वाढ होत नाही, तो फक्त फूड खायचं काम करतो, लस प्यायचं काम करतो है ना, लस वॅक्सिन घ्यायचं काम करतो, वेळ खायचं काम करतो है ना. वीक 1ला किल करायचं, वॅक्सिनेशन. डिबिकिंग करायची. डिबिकिंग समजली? चोच काढून टाकायची. व्हेंटिलेशन द्यायचं, हवा. हायविंग ऑफ प्रीतीचं उत्तर आले, सिद्धीचं उत्तर आले. प्रॉपर फूड आणि वॉटर. हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, फक्त हे नकोय. हायविंग ऑफ स्वार्न नकोय. मग तुम्ही म्हणशाल सर हायविंग ऑफ स्वार्न काय आहे? गायत्री पैठणकर यांचं पण उत्तर आले, समीक्षा मोरेचं उत्तर आले, प्रीतीचं उत्तर आले आहे ना. हायविंग ऑफ स्वार्म म्हणजे काय? जे छोटे छोटे कीटक असतात, जे छोटे छोटे कीटक असतात ते एका घरामध्ये राहतात, त्या घराला हायव्ह म्हणतो आपण. काय म्हणतो? हायव्ह. HIVI. काय? HIVI. हायविंग ऑफ स्वार्न. स्वार्न म्हणजे थवा. ओके.
पुढं नेक्स्ट बघा बी किपिंग. बी म्हणजे मधमाशी. ओके, यामध्ये हनीबीज ठेवणे त्याला म्हणायचं ॲपिकल्चर बी किपिंग, ज्यामध्ये हनी, वॅक्स, पोलन्स, बी वेनम, प्रोपोलिस, बी ग्लू, रॉयल जेली. रॉयल जेली म्हणजेच मधच है ना, आणि क्रॉप पॉलिनेशन. मग याला आपण ॲपिकल्चर बी किपिंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण? बी किपिंग. मधमाशा पाळायच्या है ना, हनी बी रेअर करायच्या, त्यापासून हनी मिळेल, त्यापासून वॅक्स मिळेल, पोलन मिळेल, बी वेनम म्हणजे मधमाशीचं विष मिळेल, वेनम म्हणजे विष, प्रोपोलिस, बी ग्ल्यू मिळेल, रॉयल जेली मिळेल, क्रॉपचं पॉलिनेशन होईल. मग अशा मधमाशी पालनापासून असे फायदे घेणे, मग याला ॲपिकल्चर असं म्हणतो, बी किपिंग है ना. ॲपिकल्चर म्हणजे काय? बी किपिंग. आता हनीचं इम्पॉर्टन्स काय, मधाचं इम्पॉर्टन्स काय? हनी म्हणजे काय? मध. हाय न्यूट्रिटिव्ह असतं, मेडिसिनमध्ये पण त्याचा यूज होतो है ना. इंडियामध्ये हनीबीजच्या 4 स्पेसिस यूज केल्या जातात. किती? हनीबीजचे 4 टाईप्स वापरले जातात. अपिस डॉर्साटा, रॉक बी और वाइल्ड बी. अपिस इंडिका, इंडियन बी. ॲपिस मेलिफेरा, युरोपियन बी. ॲपिस फ्लोरिया, लिटल बी. हनीबीजचे किती स्पेसिस इंडियामध्ये यूज केल्या जातात हनीबी बनवण्यासाठी, हनी ॲपिकल्चर करण्यासाठी? तर 4. किती? 4. कोणकोणत्या? ॲपिस डॉर्साटा, ॲपिस इंडिका, ॲपिस मेलिफेरा, ॲपिस फ्लोरिया. चला क्लिअर झालं. ॲपिस इंडिका आणि ॲपिस मेलिफेरा है ना, कोणकोणत्या? ॲपिस इंडिका आणि ॲपिस मेलिफेरा डोमेस्टिकेटेड स्पेसिस. याच मधमाशी पालनासाठी कोणकोणत्या? ॲपिस इंडिका आणि ॲपिस मेलिफेराच वापरल्या जातात. ओके, जिथं वाईल्ड श्रब्स आहे, फ्रूट्स आहे, ऑर्कॅड्स आहे है ना, जिथं क्रॉप्स येतात कल्टिवेटेड क्रॉप्स, तिथं हे बी किपिंग केलं जाऊ शकतं. आता या बी किपिंगसाठी काय काय लागतं तर ते आपण बघू. हाईव बॉक्स लागतो, मधमाशीची पेटी आपण त्याला म्हणतो है ना, हाईव बॉक्स. पॉम फाउंडेशन शीट लागतं, बी वेल लागतं. काय लागतं? बी वेल. बी वेल म्हणजे अशी एक जाळी असते की त्या जाळीमधून त्या ठिकाणी जो काही बी किपर असेल त्याचं संरक्षण होऊ शकेल है ना. नेटिंग यूज टू प्रोटेक्ट द फेस ऑफ बी किपर. जो मधमाशी शेती करणारा जो व्यक्ती असेल त्याच्या चेहऱ्यावरती ती ठेवण्यासाठी ती बी वेल असते. स्मोकर पाहिजे, स्मोक बनवण्यासाठी. बी ब्रश पाहिजे की जेव्हा आपण ते हनी कॉम्ब बाहेर काढणार मग तेव्हा त्याच्यातून ज्या बी असतील मधमाशा त्या ठिकाणी काढून टाकण्यासाठी. गम शूज पाहिजे, अनकॅपिंग नाईफ पाहिजे, स्वार्न नेट पाहिजे, म्हणजे त्या मधमाशा गोळा करण्यासाठी एक जाळी असते. मधमाशांचा जो थवा असेल त्याला गोळा करण्यासाठी ती जाळी असते है ना. नेट टू कॅप्चर स्वार्म. सगळ्या मधमाशा त्या ठिकाणी त्या जाळीमध्ये येऊ शकतील अशी ती जाळी असते. पुढं ओव्हरऑल हाईव. ठीक आहे. आता यामध्ये बी किपिंग आहे. बी किपिंगमध्ये स्वार्म मॅनेजमेंट आहे ना, ते हाईवचं मॅनेजमेंट हे सगळं महत्त्वाची गोष्ट आहे. पुढं आता मेन म्हणजे काय, हे बी किपिंग कोणकोणत्या पिकांसाठी फायद्याचं आहे. मग त्यामध्ये सनफ्लावर फार्मिंग, मस्टार्ड मोहरीचं, सॅपफ्लावर करडीचं, चिली, कॅबेज, कुकुंबर, लेग्युम्स, फ्रूट्स कोणकोणते तर ॲपल आहे, मँगो आहे, सिट्रस आहे. या क्रॉपमध्ये हे यूजफुल आहे कारण त्यामध्ये फ्लावर्स येतात. हनीबी एका दिवसामध्ये हजारो फुलांना व्हिजिट करते, मग ती इनडायरेक्टली पॉलिनेशनचं पण काम करते. कशाचं काम करते? पॉलिनेशनचं पण काम करते. ठीक आहे. हनीबीचे पॉप्युलेशनमध्ये 3 प्रकार येतात. एक असतो ड्रोन म्हणजे मेल, एक असते क्वीन, एक कोण असते? क्वीन म्हणजे काय? का जी फर्टाईल असते. ठीक आहे. आणि वर्कर हनीबीज म्हणजे काय? ज्या फक्त हनी कलेक्ट करण्याचं काम करतात. ठीक आहे. रिप्रोड्यूस करू शकत नाही. ड्रोनला काय म्हणायचं? मेल. क्वीन कशी असन? रिप्रोड्यूस होऊ शकते. वर्कर कशा असतात? त्या फिमेल असतात पण त्या स्टराईल आहे. कशा आहे? स्टराईल. ओके. आपल्याला स्ट्रक्चर सांगितलं. बॉटम स्ट्रँड आहे, फ्लोअर बोर्ड आहे, एंट्रान्स रिड्युसर आहे,
हायू बॉडीज आहे, क्वीन एक्सक्लुडर आहे, वॅक्स फाउंडेशन आहे, हनी सुपर आहे आणि इनर कवर आहे, क्राऊन बोर्ड आहे, आउटर कवर आहे ना. मग हे त्या हनीबीजचं त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता फिशरी आहे, फिशरीमध्ये काय केलं जातं, तर या फिशरीमध्ये जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहे जसं की फिशेस आहे यांची फार्मिंग केली जाते, त्यांचं मार्केटिंग केलं जातं, त्याला आपण फिशरी असं म्हणतो. फिशेसमध्ये शेल फिश, प्रॉन्स, लॉबस्टर, ऑयस्टर, मुसेल्स आणि क्रॅब्स यांचा उपयोग केला जातो. फिशरीमध्ये बघा कॅचिंग केलं जातं फिशेसला, फिशेसचं प्रोसेसिंग केलं जातं, फिश मार्केटिंग पण केलं जातं. ठीक आहे. आता यामध्ये हे जे फिशरी आहे या फिशरीचे तीन डिव्हिजनमध्ये आपण डिवायडेशन केलं आहे ना. इनलँड फिशरी, कोणती फिशरी? इनलँड फिशरी, इस्टुरियन फिशरी आणि मराईन फिशरी. ठीक आहे. जी फ्रेश वॉटरमध्ये फिशरी केली आहे तिला इनलँड फिशरी म्हणायचं. व्हेअर आता इस्टुरियन फिशरी आहे ना, फिशरीचे तीन डिव्हिजन कळाल्या, इनलँड, इस्टुरियन आणि मराईन फिशरी. इनलँड फिशरी म्हणजे काय? फिशरी इन द फ्रेश वॉटर आहे ना, जसं की रिव्हर आहे, वेल आहे, डॅम आहे, याच्यामध्ये जी फिशरी केली जाते ती इनलँड फिशरी. इस्टुरियन फिशरी म्हणजे काय? इट इज द प्लेस व्हेअर रिव्हर मिट्स टू द ओशियन आहे ना, ज्या ठिकाणी रिव्हर ओशियनला मिळते आहे ना, मीट टू द ओशियन, त्याला आपण काय म्हणतो? इस्टुरियन म्हणतो आहे ना, त्या जागेला काय म्हणतो? इस्टुरी. तिथं पण फिशरी केली जाते. पुढं मराईन फिशरी आहे ना, मराईन फिशरी म्हणजे टोटली ओशियनमध्ये केली जाणारी फिशरी. ठीक आहे. इनलँड फिशरीमध्ये इंडियामध्ये 40 to 50 लाख एकर्स, 40 ते 50 लाख एकर इतकी इनलँड फिशरीमध्ये जमीन आहे. मग त्यामध्ये कशा कशा समावेश होतो? पॉन्ड्स, लेक्स, डॅम्स आणि रिव्हर्स. काय काय? पॉन्ड्स, डॅम्स, लेक्स आणि रिव्हर. क्रॅब आहे, क्लॅम आहे, श्रिम्प आहे, लॉबस्टर आहे, मुसेल्स आहे ना, ऑक्टोपस आहे, हे सगळे जे आहेत तर हे ॲक्वॅटिक फिशरीमध्ये आपण बघू शकतो है ना. आता इंडियामध्ये जी काही कोस्ट लाईन आहे, समुद्र किनारा, 7,500 किलोमीटरची कोस्टल लाईन आपल्याला इंडियाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ठीक आहे. फ्रेश वॉटर फिशेसमध्ये काय काय? लॅबिओ, रोइटा, कटला, मृगला, हे फ्रेश वॉटर आहे ना. कोणकोणते? रोहू, कटला, मृगला. कोणकोणते? रोहू, कटला, मृगला, हे फ्रेश वॉटर आहे ना. मरीन वॉटरमध्ये कोणते? मरीन फिशेस कोणते? हिल्सा, हार्पेडॉन, सार्डिन, मॅकरेल आहे ना, पॉम्प्रेट. ठीक आहे. हे कोणते? मराईन फिशेस आहेत. क्लिअर झालं? चला आता यामध्ये फिशरीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे ना. साईट सिलेक्शन करणं गरजेचं आहे, पॉन्डचं एक्सकॅव्हेशन करणं गरजेचं आहे. पॉन्ड म्हणजे खड्डा बनवणे, हॅचरी का जिथं अंडीपासून फिशेस तयार होतील, नर्सरी टँक, रेअरिंग पॉन्ड्स, स्टॉकिंग पॉन्ड्स, वॉटर सोर्सेस, आणि यामध्ये त्यांना खायला पण लागतं त्या फिशेसला, मग मॅन्युअर्स आणि सप्लिमेंटरी फूड देणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. आता यामध्ये हे फिशेस जे आहेत ते कॅच केल्याच्या नंतर त्याच्यावरती काही ट्रीटमेंट केली जाते आहे ना. मग कोणकोणती ट्रीटमेंट? जसं की चिलिंग, फ्रीजिंग, चिलिंग आहे ना, कूल करून ठेवणे, फ्रीज बर्फामध्ये ठेवणे, फ्रीज ड्राईंग, नंतर सन ड्राईंग, स्मोक ड्राईंग आहे ना, नंतर सॉल्टिंग आणि लास्टला कॅनिंग, कॅनमध्ये पॅक करून ठेवणे आहे ना. या गोष्टी त्या ठिकाणी प्रिझर्वेशनमध्ये येतात. फिशेस हे मोनोकल्चर पण करू शकतो आपण आणि पॉलिकल्चर पण करू शकतो. मोनोकल्चर म्हणजे काय? एकच टाईपचं फिश त्या ठिकाणी ग्रो करणे म्हणजे मोनोकल्चर. पॉलिकल्चर म्हणजे काय? मेनी टाईप ऑफ फिश ग्रो करणे, पॉलिकल्चर. क्लिअर झालं? आता फिशेस हा न्यूट्रिशनल सोर्स आहे. फिशेसमध्ये त्या ठिकाणी फिश ऑइल, फिश मिल, फर्टिलायझर, फिश ग्वानो आहे ना, ग्ल्यू, इन्सिन ग्लास आहे ना, जिलॅटिन सारखे पदार्थ त्या ठिकाणी आपण मिळवू शकतो. ठीक आहे. बाय प्रोडक्ट मिळले जातात, पेंट्स, सोप्स, ऑइल्स, मेडिसिनमध्ये त्यांचा उपयोग होतो. प्रॉन आणि लॉबस्टर्स यांना मार्केटमध्ये चांगली व्हॅल्यू आहे. फिशरीमुळं चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते, सेल्फ एम्प्लॉयमेंटसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे ना. लॅबिओ, रोइटा, कटला आणि मृगला आहे ना. कोणकोणते? लॅबिओ, रोइटा, कटला आणि मृगला आहे ना. लॅबिओ, रोइटा, रोहू, कटला आणि मृगला हे फ्रेश वॉटर फिशेस. क्लिअर झालं? ओके. आतापर्यंत कोणाला काही डाऊट्स आहे का? आपण आजचं सेशन इथं थांबवतोय, आपण उद्याच्या सेशनमध्ये भेटू. पण कोणाला काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये टाईप करा.
ओके, नो डाऊट्स. आजचं सेशन आपण इथं थांबवतोय. थँक्यू सो मच.